हरे ओम कृष्ण। नमो हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य दिशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री श्री राधा गोविंद की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम। इस्कॉन बेंगलोरच्या वतीने आज आपला 15व्या अध्यायासाठी मी आपल्या सर्वांचं आपल्या 15व्या पाठ्यक्रमाच्या दिवशी हार्दिक हार्दिक स्वागत करते। आता आपण 15वा अध्याय जो आहे तर तो अभ्यासाला सुरुवात करूया। आता या अध्यायाचे नाव काय आहे? पुरुषोत्तम योग, म्हणजे पुरुषामध्ये जे उत्तम आहेत असे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण। मग असे जे पुरुषोत्तम आहेत तर त्यांच्याशी आपला संबंध कसा प्रस्थापित करायचा आणि त्यांच्याशी आपण कसे जोडले जाऊ, तर हे सगळं आपण अभ्यासणार आहोत। आणि म्हणून त्याला काय म्हणतात? परमपुरुषाचा योग। परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ पुरुष कोण आहेत? भगवान। सर्वश्रेष्ठ असे पुरुष, सर्वोच्च ज्ञानाचे अधिकारी भगवान श्रीकृष्ण आहेत। मग त्यांच्याशी आपण कसे संबंध प्रस्थापित करून जोडले जाऊ हे सगळं आपण आजच्या अध्यायामध्ये अभ्यासणार आहोत। मग आता पुढे जाऊ आपण। हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया। आपले इस्कॉनचे श्री श्री राधा गोविंदजी आहेत, त्यांच्या चरणी आपण वंदन करूया। त्याचबरोबर आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आता पुढचा अभ्यास आपला सुरुवात करू। हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ। आता आत्मा 3 गुणांनी कसा बद्ध होतो आपण कालच्या अध्यायात अभ्यासलं। मग प्रत्येक गुणा अनुसार प्रत्येकाचं कर्म कसं असतं आणि त्यानुसार त्या गुणामध्ये मृत्यू आल्यावर कुठे स्थान मिळतं हे सगळं अभ्यासलं। आणि मग गुणातीत कसं व्हायचं हे पण आपण अभ्यासलं। मग आज आता आपण भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी समजून घेणार आहोत। परमपुरुष जे आहेत तर त्यांच्याशी आपला संबंध कसा प्रस्थापित करायचा, तर भगवान कसे आहे तर हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। आता पुढे जाऊ आपण। हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ। हा त्याची पुढची स्लाइड घेऊया। हरे कृष्णा। हरे कृष्ण माताजी। हा मग आता भौतिक जगापासून अलिप्त होण्यासाठी आपण काय करायचं हे समजून घेणार आहोत। हरे आणि कृष्ण। श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलं मदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। हरे कृष्ण। हरे कृष्ण। श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत। जो या वृक्षांना जाणतो तो वेदांना जाणतो। हरे कृष्ण माताजी।
हरे कृष्ण. आता भगवान म्हणतात, श्री भगवान उवाच, भगवान स्वतः सांगतात, हा आपण हे सगळ्यांनी लक्षात घेऊया, हा अध्याय फार महत्वाचा. तर एक शाश्वत असं वटवृक्ष आहे, की ज्याचं मूळ वरती आहे, आणि शाखा खाली आहे. तिथे चित्रात पहा. हे मूळ वरती आहे आणि शाखा सगळ्या खाली आहेत. मग पाने काय आहेत त्याची? वैदिक मंत्र आहेत, म्हणजे वेद जे आहेत त्यातले मंत्र. मग जो या वृक्षाला जाणतो तो वेदाला जाणतो. आता असं भगवान सांगतात की ज्यांनी ह्या वृक्षाला जाणलं त्याला वेद कळाले. मग याचा अर्थ काय होतो तर तो आपण समजून घेऊया. मग आता यासाठी आपण थोडस या अध्यायाविषयी आपण समजून घेऊया. तर भौतिक जगाची तुलना जी आहे ना आपल्या, तर त्याची म्हणजे त्या जगात जे आपल्याला बंधन आहे म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये, त्याची तुलना आता ह्या वटवृक्षाशी केली. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकूया. आपलं भौतिक जग आहे, म्हणजे भौतिक जगतामध्ये आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधलेले आहोत. मग ह्या बंधनाची तुलना, आपलं जे बंधन आहे ना त्याची तुलना ह्या वटवृक्षाशी केली. आणि मग आता आपल्यासारखे जे सकाम कर्म करतात, म्हणजे आपण फलाशेनेच कर्म करतो कुठलंही, हो की नाही. मग आता तर असे जे करत असतात फलाशेने कर्म, म्हणजे सकाम कर्मे म्हणून, तर अशा पद्धतीचे आपल्यासारखे जे उपासक असतात, तर त्यांना या वटवृक्षाचा कधी अंतच लागणार नाही. म्हणजे पहा कसा विखुरलाय, सगळीकडे पसरलाय, की ज्याचा शेवट कुठे झालाय कळतोय का आपल्याला? बिलकुल नाही. अशा पद्धतीनं तो पसरलाय. म्हणजे मग आपल्यासारख्या व्यक्तीचं काय होतं, जो फलाशेने काम करत असतो, काहीतरी आसक्ती त्याच्यामध्ये असते म्हणून कार्य करत असतो हे भौतिक प्रकृतीमध्ये. कारण आपण प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार, म्हणजे तिथे इच्छा आसक्ती आली म्हणजे इंद्रियांची तृप्ती आली, हो की नाही. मग आता इथं काय होतं आपलं, तर एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर, दुसऱ्यावरून तिसऱ्या, असं आपण भटकतच राहतोय भौतिक संसारामध्ये. म्हणजेच काय, ह्या वेगवेगळ्या शरीर योनी ह्याच्यातून आपला प्रवास चालूच राहतो. आणि या भौतिक संसाररूपी वृक्षाला अंतच नाही. म्हणजे आता हे भौतिक संसाररूपी वृक्ष म्हणजे 3 बंधनातलं आपलं हे जीवन आहे ना, असं सगळं या सगळ्या लोकांमधलं विविध शरीर आणि योनी अनुसार, तर ह्याला काही अंतच नाही. मग म्हणजे 84 लक्ष योनी होईपर्यंत हे सुरूच राहणार सगळं. मग ह्या वृक्षात आसक्त असणाऱ्या मनुष्याला काही मोक्षाची शक्यता नाही. म्हणजे असा भौतिक जगत रूपी या वृक्षात जर कोणी आसक्त असेल तर मोक्ष कधी मिळणारच नाही. आता वैदिक मंत्र पहा, आता ह्याची पानं वैदिक मंत्र आहेत बरं का. मग ती आत्मोन्नती करण्यासाठी आहेत. मग आता हे मंत्र म्हणजे ही वृक्षाची ते पान आहे. आणि ती मुळं आहेत ती कशी आहेत, ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने वाढतात. कारण ह्या वृक्षाचा सुरुवात कुठून झाली, प्रारंभ कुठून झाला, तर ब्रह्मांडातलं सर्वोच्च लोक म्हणजे ब्रह्मलोक, म्हणजे हे भौतिक जगत आहे, हे वरचा लोक, सर्वोच्च अतिउच्च लोक म्हणजे कुठला, ब्रह्मांडातला ब्रह्मलोक, पृथ्वी मध्यभागी, काल आपण अभ्यासलं, हो की नाही. मग इथून हा सुरू झाला, म्हणजे हे भौतिक जगत इथून सुरू झालं. इथून पृथ्वीपर्यंत 7 लोक आणि पृथ्वीच्या खाली 7 लोक, हे सगळं भौतिक जगत आहे. मग हे वृक्षाचं मूळ आहे ते वरच्या दिशेने वाढलंय, म्हणजे काय, की जो उच्च लोक आहे म्हणजे ऊर्ध्व दिशेने ते वाढलेले आहेत. तर ते जे वरचे ब्रह्मांडातला लोक आहे म्हणजे ब्रह्मलोक, तर तिथून त्या वृक्षाची सुरुवात झाली, म्हणजे ती मुळं तिथून आली. मग आता म्हणजे तिथून भौतिक जगत आले, म्हणजे हे प्रकटले. मग आता मनुष्याला काय असतं की ह्या अविनाशी असा, म्हणजे हा नष्ट न होणारा असा अविनाशी वृक्ष आहे हे भौतिक जगत म्हणजे, हो की नाही. म्हणजे हे नष्ट का होणार न होणार आहे, तर भगवान जे आहे तर त्यांच्या कृपेमुळे ही भौतिक सृष्टी प्रकट होत असते, ते शाश्वत असते, हो की नाही. मग त्यामुळे ती अविनाशी आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा प्रकट केली जाते भगवानांच्या इच्छेनुसार. ब्रह्माजींचा प्रत्येक दिवस होतो तेव्हा ती प्रकट केली जाते आणि रात्र होतो तेव्हा ती नष्ट केली जाते, म्हणजे प्रलयच्या वेळेला तिचा ऱ्हास होतो. मग ज्याला कुणाला, म्हणजे असा जो मनुष्य आहे त्याला, ज्याला कुणाला हा अविनाशी मोहरूपी, म्हणजे हा नष्ट न होणारा असा शाश्वत वृक्ष आहे भौतिक संसार म्हणजे, मोहरूपी म्हणजे इथं प्रकृतीच्या 3 गुणांनी आपण बांधलो आणि त्यामुळे आपण त्या कृती करतो ज्या, तर त्या म्हणजे मोहरूपीच सगळ्या कृती होतात इंद्रिय तृप्तीच्या. मग त्याला काय म्हटलंय, म्हणजे असा जो व्यक्ती आहे की ज्याला ह्या वृक्षाचं ज्ञान झालंय की हा अविनाशी मोहरूपी वृक्ष असा आहे, ज्याला कुणाला हे कळेल ना तोच या वृक्षाच्या बंधनातून बाहेर पडेल. म्हणजे इथे आपण समजून घेऊया की हे भौतिक जगत म्हणजे अशा पद्धतीचा उलटा वृक्ष आहे. मग हे ज्यांना ज्ञान घेतलं
त्यालाच या वृक्षणाच्या बंधनातून बाहेर कसं पडायचा प्रयत्न करावा असे वाटतील, हो की नाही? म्हणजे हा भौतिक जग जे आहे त्याला उलटा वृक्ष मानलंय. जे भौतिक जग आहे किंवा भौतिक संसार किंवा भौतिक प्रकृती आहे त्याला हा उलटा वृक्ष मानले. आणि आता ही वैदिक पानं आहेत, म्हणजे वैदिक पानं आहेत ती वैदिक मंत्र. म्हणजे काय, इथं आपल्याला वेद शिकवले जातात, वेदातलं ज्ञान, भगवद्गीतेतलं ज्ञान हे सगळं दिलं जातं ना, हे मंत्र आहेत. पण त्याचा उपयोग काय करतो आपण? आत्मोन्नती करणं हे खरं वेदांचा उद्देश आहे. पण आपण काय करतो? वेगवेगळे यज्ञ म्हणजे पुण्यकर्म संचय करण्यासाठी करतो. इंद्राचा यज्ञ म्हणजे असं स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ, धनप्राप्तीसाठी यज्ञ, म्हणजे वेदांमधलं जे कर्मकांड आहे त्याचे वेगवेगळे सुचवले गेले यज्ञ. तर वेदांमध्ये कसं आहे की सगळ्याच प्रकारचं ज्ञान आहे. कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, उपासनाकांड आहे, भक्तिकांड. मग आता आपल्यासारख्या मनुष्याचं ध्येय काय असलं पाहिजे त्याच्या जीवनाचं? तर वेदांचं उद्दिष्ट काय आहे? का वेद निर्माण केले? तर भगवान यांच्यापर्यंत पोहोचणं, म्हणजे भगवान यांची प्राप्ती करणं आणि भगवान यांच्या विषयीचं ज्ञान प्राप्त करणं, कृष्णांना जाणणं आणि कृष्णांची प्राप्ती करणं हेच वेदांचा उद्देश आहे. पण हे न जाणता आपण काय करतो? तर या वैदिक मंत्रांचा उपयोग करून आपण म्हणजे वेगवेगळे यज्ञ संपन्न करतो आणि त्याद्वारे काय होतं? आपल्याला पुण्य भरपूर सारं प्राप्त होतं. आपलं पापकर्म नष्ट होतं आणि त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा म्हणजे उच्च लोकात जातो की जे भौतिक लोक आहेत, स्वर्ग वगैरे. मग तिथलं पुण्य क्षीण झालं की पुन्हा येतो आणि पुन्हा मनुष्य लोकात येतो आणि पुन्हा आपलं कर्म सुरू होतं, वेगवेगळे योनी, शरीर, असं सगळं हे चक्र सुरूच राहतं. म्हणजे याला काही अंतच नाहीये. आणि ह्यातून कसं बाहेर पडायचं हे पण आपल्याला मोहग्रस्त असल्यामुळं आणि अज्ञानी असल्यामुळे समजू येत नाही. मग जो कोणी जाणतो हे सगळ्या वृक्षाविषयीचं, ज्या मनुष्याला हे ज्ञान आहे की हा मोहरूपी अविनाशी वृक्ष आहे, ह्याला अंतच नाही कुठे, याच्या शाखांचा विस्तार असा आहे. मग ज्याला कुणाला हे समजेल तोच बाहेर पडेल. मग आता मनुष्याने ही बंधनातून बाहेर पडण्याची पद्धत जाणून घेतली पाहिजे. म्हणजे काय, बंधनातून बाहेर पडण्याच्या आता अनेक विधी आहेत. आता कसं बाहेर पडायचं? त्याचे अनेक विधी आहेत. मग ती पद्धत आपण समजून घ्यायची असं भगवान सांगतात. मग आता भगवत भक्ती हाच सर्वोत्तम विधी आहे यासाठी. आणि भक्तिमय प्रेममय सेवा हा सर्वश्रेष्ठ विधी आहे. म्हणजे भक्तिमय सेवेमुळे काय होतं की भौतिक कर्मापासून अनासक्ती निर्माण होते आणि आपल्याला भगवान जे आहेत, तर जे असे दिव्य भगवान आहेत त्यांच्या सेवेसाठी आसक्ती निर्माण होते. मग अशा जेव्हा विधीचा आपण आचरण करू, म्हणजे तर त्यावेळेला काय होईल, तर आपल्याला या बंधनातून बाहेर पडता येईल. म्हणजे ही जी आपली भौतिक जगाशी आसक्ती आहे ना, ही भेदण्याचा हा एकमेव विधी आहे. भक्तिमय सेवा म्हणजे काय, त्याचं मूलभूत तत्व काय, तर भौतिक कर्मापासून अनासक्ती आणि दिव्य अशी भगवत सेवा आहे, त्याच्या प्रती आसक्ती. म्हणजे मग ह्यालाच म्हणायचं भक्तिमय प्रेममय सेवा, दिव्य भगवत सेवा. म्हणजे त्या प्रती आसक्ती वाटते व्यक्तीला. म्हणजे भौतिक आसक्ती नष्ट होते हळूहळू, अनासक्त होत जाते भौतिक क्रियांविषयी, भौतिक जी कर्म असतात, आणि भगवत सेवेमध्ये येतो तो व्यक्ती, म्हणजे कृष्ण भावना भावित होतो आणि कृष्ण कर्म करायला लागतो, म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म करायला लागतो. मग असं कर्म जे आहे तर ते त्याच्याकडनं घडायला लागतं. मग हाच एकमेव विधी आहे भौतिक ह्या सगळ्या जगताशी आपली आसक्ती भेटण्याचा. आता हे जे आहे, तर हे इथपर्यंत आपण समजून घेतलं की हा संसार रूपी वृक्ष आहे आणि त्याची ही सगळी मुळे आहेत. भौतिक संसार रूपी. मग आता ह्याचं ब्रह्मलोकापासून सुरुवात झाली आणि मग त्याचा ब्रह्मांडातल्या सर्वोच्च लोकांपासून ही मुळं खाली येऊन विस्तार झाला, हे सगळं समजून घेतलं आपण. मग विविध ह्या शाखारूपी, म्हणजे इथं विविध ही शाखा आहेत, ह्या म्हणजे काय, ग्रह लोक आहेत विविध, म्हणजे हे जे 7 लोक आहेत वरती आणि खाली, हे म्हणजे शाखा त्याच्या. मग आता त्या वृक्षाची फळं म्हणजे जीवाची धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही कर्मफळ आहेत. म्हणजे धर्म, अर्थ, काम या संबंधित जे काही आपण कर्म करतो ती या वृक्षाची फळ आहेत. मग आता असा भौतिक जगतामध्ये आपण म्हणजे असा वृक्ष आपण पाहिलाय का ज्याची मुळं वर आहेत आणि खाली त्याच्या फांद्या आहेत? बिलकुल नाही, हो की नाही? पण असा वृक्ष आपल्याला एका ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जर आपण नदी किनारी, समुद्र किनारी गेलो किंवा एखाद्या सरोवराच्या ठिकाणी गेलो, जलाशय मोठा आहे त्याच्या तीरावर गेलो, तर त्याच्या शेजारी असलेल्या वृक्षाचं प्रतिबिंब आपण पाण्यात पडलेलं पाहतो पहा, म्हणजे तो उलटा दिसतो, हो की नाही? मग वृक्षाच्या फांद्या खाली आणि मूळ वर असल्याचं दिसतं. मग संसार रूपी वृक्ष म्हणजे काय आहे?
असाच वैकुंठ जगत म्हणजे आध्यात्मिक जगत जे आहे भगवान यांचं वास्तविक म्हणजे जगत जे आहे, तर ह्या वृक्षाचं म्हणजे त्याला वृक्ष म्हणलंय, मूळ वृक्ष आध्यात्मिक जगत म्हणजे वैकुंठ जगत रूपी ह्या वास्तविक वृक्षाचं, ह्या मूळ वृक्षाचं केवळ एक प्रतिबिंब आहे. आणि हे वृक्षाचं प्रतिबिंब कशात स्थित असतात? आपण सरोवरा काठी गेलो तर पाण्यात स्थित असतं. मग तसं या आध्यात्मिक वृक्षाचं प्रतिबिंब आपलं भौतिक संसारामध्ये कशात स्थित आहे? इच्छामध्ये, आपल्या न संपणाऱ्या इच्छा, आसक्ती ह्यामध्ये स्थित आहे. मग आता प्रतिबिंबित भौतिक जे आहे, तर हे जे म्हणजे भौतिक जगत आहे, तर ते कसं आहे, म्हणजे ते प्रतिबिंब का निर्माण झालं अशा पद्धतीचं, तर तिथे इच्छा आहे हे कारण आहे. म्हणजे या सगळ्या म्हणजे प्रतिबिंबाचं कारण काय? तर तिथे वेगवेगळ्या न संपणाऱ्या इच्छा आणि आसक्ती आहेत, की ज्यामुळं काय आहे, की आपल्या म्हणजे ह्या संसारातून ज्याला कुणाला बाहेर पडायचं आहे, या भौतिक संसारातून, तर त्यानं काय केलं पाहिजे, की हे सगळं ज्ञान घेतलं पाहिजे. आणि या वृक्षाचं पूर्ण ज्ञान जो कोणी घेईल, तर ज्याला कोणाला हे या वृक्षाविषयी ज्ञान जाणून घेता येईल, तेव्हाच त्याला या वृक्षाशी असलेला आपला संबंध जो आहे तो भेदता येईल, छेदता येईल, हो की नाही? जर माहितीच नाही तर छेदता येईल का? मग आपण ज्ञान घ्यायचं काम आता करतो आहोत, हो की नाही? आणि त्या ज्ञानाद्वारे आपण काय केलं पाहिजे, की ते जे प्रतिबिंब आहे तर त्याच्याशी म्हणजे त्या प्रतिबिंब रूपी वृक्षाशी म्हणजे भौतिक प्रतिबिंब रूपी वृक्ष म्हणजे काय? तर भौतिक जगत आहे ते. आध्यात्मिक जगताचं ते म्हणजे वैकुंठ जे आहे किंवा आध्यात्मिक जगताचं म्हणजे गोलोक वृंदावनचं ते काय आहे? प्रतिबिंब आहे त्या वास्तविक वृक्षाचं. म्हणजे जो खरं जगत आहे आध्यात्मिक जगत, त्याला खरा वृक्ष म्हटलंय, वास्तविक वृक्ष म्हटलंय, त्याचं हे प्रतिबिंब आहे भौतिक जग म्हणजे. मग आता हा वृक्ष जो आहे, तर हे खरं प्रतिबिंब आहे. कारण ती खरोखरची कृती आहे, हो की नाही? आपण भौतिक जगतात जे काही बघतो ते सगळं पाहतो, अनुभवतो, हो की नाही? म्हणजे ते खरं दिसतं आपल्याला. मग तसंच सगळं आध्यात्मिक जगतात आहे. मग आता इथं आपण समजून घेऊया, की हे सगळं जे आहे, तर ते काय आहे? तर भौतिक जगत जे आहे, तर हे 24 तत्वांनी बनलेलं आहे. आणि आता भगवान यांचं म्हणजे भगवान यांचं ब्रह्मस्वरूप हे जर सृष्टीचा केंद्रबिंदू आपण मानलं, तर हे भौतिक जगत किती आहे? 180 अंशाचं आहे. आणि उर्वरित आध्यात्मिक जगत जे आहे ते 180 अंशाचं आहे. म्हणजे हा अशा पद्धतीने हे वर्गीकरण आहे. मग भौतिक जगत एक विकृत प्रतिबिंब आहे असं म्हटलंय आध्यात्मिक जगताचं. आणि मग आता हे कशामुळं स्थित असतं? तर हे भगवान यांच्या बहिरंग शक्ती आहे. तर त्याच्यामुळे हे भौतिक जगत जे आहे ते प्रकट झालेलं असतं. मग आध्यात्मिक जगतात आणि भौतिक जगतात असं सगळं वैविध्य असतं. म्हणजे भौतिक सृष्टी ही व्यक्त होत असते. प्रत्येक ब्रह्माजींचा दिवस जेव्हा सुरू होतो तेव्हा ती व्यक्त होत असते. पण ती कशी आहे? अनित्य आहे. म्हणजे काय? की ब्रह्माजींचा दिवस सुरू झाला की ती व्यक्त होते आणि ब्रह्माजींची रात्र आली की ती काय होते? नष्ट होते. म्हणजे ती अनित्य आहे थोडक्यात भौतिक असल्यामुळं. म्हणजे ती निर्माण होते आणि नष्ट होते. ज्याला आरंभ आहे त्याला अंत असतो. मग आता प्रतिबिंब त्यामुळं कसं आहे? हे असत्यच आहे. कारण ते कधी दिसतं तर कधी दिसत नाही. लक्षात आलं? मग त्यामुळं मूळ स्थानापासून ज्या प्रतिबिंब निर्माण झालं, ते स्थान मात्र शाश्वत आहे. म्हणजे ते काय आहे? आध्यात्मिक जगत म्हणजे मूळ जे ठिकाण आहे, ज्याचं प्रतिबिंब आहे. नदी किनारी वृक्ष आहे, ज्याचं प्रतिबिंब आहे, तो वृक्ष शाश्वत आहे नदी किनारी, हो की नाही? तसं पण प्रतिबिंब पाण्यातलं कसं आहे ते? तर ते मिथ्या आहे, तर ते खोटं आहे, हो की नाही? तर तसं जे आध्यात्मिक जगत आहे जे, तर ते शाश्वत आहे. म्हणजे ते सत्य आहे, वास्तव आहे. आणि मग ह्या वास्तविक वृक्षाचं हे प्राकृत प्रतिबिंब आहे, म्हणजे भौतिक प्रतिबिंब आहे. आपलं जे भौतिक संसार रूपी जगत आहे ते. मग आता हे वास्तविक वृक्षाचं हे प्राकृत प्रतिबिंब आपण छेदायलाच हवं, हो की नाही? आणि भौतिक जगताची आसक्ती आपण कशी छेदायची हे जाणायलाच हवं. मग ही आसक्ती भेदण्याची ज्याला पद्धत माहीत असेल, तो खऱ्या अर्थाने वेद जाणतो असं म्हणता येईल. म्हणून भगवान काय म्हणतात, की वैदिक मंत्र हे पानं आहेत. ज्याला हे कळतं, त्याला वेद तो या वेदांना पण जाणतो आणि त्या वटवृक्षाला पण जाणतो. म्हणजे काय, की वेदांमधलं ज्ञान जे आहे, ते भौतिक आसक्ती भेदण्यासाठी ची जी पद्धत आहे, तर त्याबद्दलच आहे. म्हणजे भक्तिकांड पण आहे वेदांमध्ये, उपासना कांड पण आहे. मग वैदिक कर्मकांडांकडे आपण आकृष्ट होतो. म्हणजे आपण इंद्रिय तृप्तीच करतो एक प्रकारे, पुण्यकर्मच मिळवतो असे सगळे यज्ञ करून. आणि त्यामुळे म्हणजेच काय, वृक्षाच्या हिरव्यागार पानांकडे आकृष्ट होऊन त्यानुसार यज्ञ आणि असे कर्म करून की जे पुण्यकर्म आपलं वाढवतात, तर तिकडे आकृष्ट झाल्यामुळे काय होतं,
तर आपण पुन्हा पुन्हा या जगतात येत राहतो. पण वेदांचं प्रयोजन त्याला अशा व्यक्तीला माहित नसतं. वेदांचं प्रयोजन काय आहे? तर कृष्णांची प्राप्ती करणं. मग कृष्णांची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त व्हायला लागेल. म्हणजेच काय, की हे भौतिक जगत आहे, हे 3 गुणांचं बंधन आहे आणि हाच वटवृक्ष आहे. आणि मग ह्या वटवृक्षाला भेदायचं कसं हे आपल्याला कळलं तर आपण काय करू, तर भगवानांची प्राप्ती करू. मग हे वेदांमधलं ज्ञान आहे. मग हे खऱ्या अर्थाने जो कुणी म्हणजे ही आसक्ती भेदण्याची पद्धत जाणतो त्यालाच खरे वेद कळले आणि वेद जाणतो असं म्हणता येईल, हो की नाही? कारण वेदांचं वास्तविक प्रयोजन काय आहे? भगवान यांना जाणणं, भगवान यांची प्राप्ती करणं. आणि म्हणून भगवान काय सांगतात, की प्रतिबिंबित वृक्ष छेदून आध्यात्मिक जगत रूपी वास्तविक वृक्षाची प्राप्ती करणं हेच वेदांचं प्रयोजन आहे. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा, त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. 15.2 हा. या वृक्षाच्या त्रिगुणाने पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षांची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा आहेत. आता इथे समजून घेऊया. चित्रात आपण बघूया की त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खालीवर पसरल्यात. सगळ्या त्रिगुणांनी पोषण होतं शाखांचं आणि याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. इथे चित्रात बघूया. आणि वृक्षाची मुळं खाली पण आलीत आणि मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली. आता जिथं मागचं रंगीत चित्र जरा दाखवूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, तर इथे पहा, आता हे चित्रावरनं ह्या वृक्षावरनं समजेल की या त्रिगुणांनी ह्या सगळ्या शाखा ज्या आहेत ना, ह्या ब्रँचेस म्हणून फांद्या ह्या सगळ्या पोषण केलेल्या आहेत. म्हणजे 3 गुणांनी पोषण झालं त्याचं. म्हणून हे कसं आहे, हे बंधन आहे 3 गुणांनी पोषण झालेलं असल्यामुळं हे आध्यात्मिक जगत रूपी हे काय आहे, मिथ्या प्रतिबिंब आहे. त्यामुळे ते उलट आहे, हो की नाही? आध्यात्मिक जगताच्या उलट हे भौतिक जगतरूपी मिथ्या प्रतिबिंब आहे. मग आता त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर म्हणजे या खाली पण पसरल्यात आणि वर. आपण आता वडाचं झाड वगैरे पाहतो की नाही, त्याच्या शाखा इतक्या पसरलेल्या असतात मुळांच्या की खालून जमिनीतनं वर येऊन पुन्हा मुळं खाली गेलेली असतात, हो की नाही? इतका तो असा म्हणजे विस्तृत पसरलेलं असतं. मग तसंच आहे हे पण जे आहे ते भौतिक जगत. इतक्या त्याच्या फांद्यांचा विस्तार झालाय की त्या म्हणजे खाली पण पसरल्यात आणि वर पण गेल्यात. पाया वर गेलेल्या शाखा दिसतात. मग याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. मग त्याचे तो रंगीत चित्र दाखवा. तिथे इंद्रिय विषयांचं चित्र आहे म्हणजे लोकांना कळेल. मागची स्लाइड. याच्या डहाळ्या ज्या आहेत ना, इथे इंद्रियांची चित्र आहेत. पहा, आपली वेगवेगळी इंद्रिय, जीभ असं म्हणजे ही सगळी इंद्रियांची चित्र आहेत. तर त्या म्हणजे डहाळ्या आहेत. आणि मग याच्यामध्ये काय सांगितलंय की या वृक्षाची मुळं खाली पण पसरलेली आहेत आणि मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधले आहेत. म्हणजे सकाम कर्म म्हणजे काय, इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने केलं गेलेलं कर्म. अशा पद्धतीने सकाम कर्म म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी फळाची अपेक्षा ठेवून आपण कर्म करतोय भौतिक जगतामध्ये. तर अशा पद्धतीने ही सकाम कर्माशी मानव समाजाच्या म्हणजे बांधली गेलेली आहेत. मग आता इथे पहा, वृक्षाच्या म्हणजे शाखा सगळ्या खालच्या दिशेने पसरल्यात. मग खालच्या बाजूला मनुष्य, त्यानंतर घोडे, सगळं असं दिसतंय. गायी, कुत्री, मांजरी म्हणजे या जीवांच्या विविध योनी आहेत. इथं गाय, हरिण दिसतं, कुत्रा म्हणजे मांजर आहे, इथं वाघ आहे. म्हणजे ह्या सगळ्या योनी आहेत. इथं मनुष्य असं सगळं दिसतंय. म्हणजे ह्या विविध योनी आहेत जीवांच्या. आणि मग ह्या ज्या निम्न योनी आहेत त्या खालच्या भागात आहेत पहा. आणि वरच्या भागात काय आहेत, तर देवता, गंधर्व असे उच्च जीव योनी आहेत. म्हणजे ह्या देवता आणि सगळे हे देवता आहेत, हे गंधर्व आहेत किंवा हे उच्च योनीतले हे सगळे लोक आहेत. म्हणजे उच्च लोकांमध्ये कसे असतात, उच्च कोटीचे पुण्यात्मे असतात. मग त्यानुसार ह्या उच्च योनी म्हणजे ह्या आहेत त्या वरच्या भागात आहेत. मग आता वृक्षाची म्हणजे वाढ होते ती पाण्याने होते. मग वृक्षाची वाढ इथं त्रिगुणांनी झाली. मग पाण्याचा अभाव असला तर तिथं काय असतं, वाळवंट असतं, ओसाड भूमी असते. मग आणि जिथं पाणी असतं तिथं हिरवीगार भूमी. मग तसं जिथं प्राकृतिक गुण म्हणजे हे जे गुण आहेत प्रकृतीचे, ह्या 3 गुणांचं जिथं अधिक प्रमाण आहे तर तिथं विविध अशा जीव योनी आपल्याला पाहायला मिळतील. जास्त योनी जीवांच्या. जिथं कमी आहे तिथं कमी मिळतील.
मग आता या डहाळ्या म्हणजे सगळे इंद्रिय विषय आहेत, छोट्या या ज्या डहाळ्या आहेत. मग या आपली आपण काय करतो, या प्राकृतिक गुणांच्या विकासाद्वारे आपली इंद्रिय विकसित करतो. म्हणजे ज्या गुणाच्या आपण प्रभुत्वाखाली असतो त्यानुसार आपली इंद्रिय जी आहेत तर ती कार्य करतात. आणि उपभोग घेत असतात. मग अग्रभागी इथं कान, डोळे असं सगळी, नाक ही इंद्रिय आहेत, पाय इथे डोळे आहेत, जीभ आहे इथे दिसतंय असं, ही सगळी कान आहेत, ही सगळी इंद्रिय दिसतात. मग इंद्रिय विषयांच्या ते उपभोगाशी संबंधित आहेत. म्हणजे काय, डहाळ्या म्हणजे शब्द, रूप, स्पर्श अशा सगळ्या इंद्रिय विषयांशी संबंधित आहेत. आणि अंगभूत मुळं आहेत ती म्हणजे राग, द्वेष याच्याशी संबंधित आहेत. अंगभूत मुळं जी आहेत ती राग, द्वेषाशी संबंधित आहेत. आणि विविध प्रकारच्या दुःखांची, म्हणजे आपण जे कर्म करतो त्यामुळे दुःख येतात, तर ती म्हणजे काय, इंद्रिय भोगाची ती उपफळं असतात. आपण कर्म करतो म्हणजे इंद्रिय भोग करतो, मग त्याची उपफळं म्हणून आपल्याला जी दुःख मिळतात, तर ती म्हणजे काय आहेत, तर उपफळं आहेत आपल्या इंद्रिय तृप्तीची. मग आता पुण्य आणि पापवृत्तीचा या दुय्यम मुळांपासून विकास झालाय. म्हणजे दुय्यम मुळ म्हणजे विविध प्रकारच्या दुःखामुळे जी काही उपफळं येतात, तर त्यापासून पाप आणि पुण्य जे आहे, तर ही जी वृत्ती असते एखाद्यामध्ये, पापकर्म करायची, पुण्यकर्म करायची, तर ही त्या दुय्यम मुळांपासून विकास झालाय. मग ही सगळी मुळं सगळ्या दिशेनं पसरलेली आहेत पहा. मग ब्रह्मलोकापासून मनुष्याच्या ग्रहापर्यंत म्हणजे पृथ्वी लोकापर्यंत हे सगळं असा विस्तार आहे त्याचा. आणि विविध पुण्यकर्म फळांचा भोग घेतल्यावर मनुष्य पुन्हा खाली आणि या पृथ्वीवर येतो, म्हणजे या उच्च लोकातून. आणि अशा पद्धतीनं पुन्हा उच्च लोकात पुन्हा म्हणजे जाण्यासाठी पुन्हा तो काय करतो, असे यज्ञ करतो, कर्म, सकाम कर्म करतो. म्हणजे मनुष्य लोक हे काय आहे, कार्यक्षेत्र आहे. म्हणजे पृथ्वी लोक किंवा मनुष्य लोक किंवा मर्त्य लोक म्हणतात ते म्हणजे कार्यक्षेत्र आहे म्हणजे मानलं जातं. इथे येऊन कर्म जे आपण करू त्यानुसार आपल्याला कुठल्या लोकात स्थान मिळणार हे ठरतं आपल्या कर्मानुसार. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, मी केली शेअर. ह्याच्या पुढची. हा हा, माताजी वाचूया. हरे कृष्ण. 15.34 या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आधी अंत आधार कोणीही सांगू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चितपणे अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छाटून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागणार नाही. ज्या पुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता काय सांगतात भगवान, की आता भौतिक जगतामध्ये ह्या वटवृक्षाचं आपल्याला काही वास्तविक स्वरूप काही जाणता येणार नाही. म्हणजे इतकी वृक्षाची मुळं खालीवर पसरलेली आपण पाहिली, तर त्यामुळं वास्तविक वृक्षाचा विस्तार म्हणजे कुठं आहे आणि मुळं कुठं पसरलीत, म्हणजे मुळं वर असल्यामुळे वास्तविक वृक्ष विस्तार कुठं आहे ते समजत नाही. म्हणजे तो दुसऱ्या टोकाला असतो. वर मुळ आहेत तर त्याच्या दुसऱ्या टोकाला विस्तार आहे, हो की नाही. मग वृक्षाच्या भौतिक विस्तारामध्ये बद्ध झालेला मनुष्य म्हणजे जो आहे, आता म्हणजे भौतिक विस्तार म्हणजे भौतिक जगाचा विस्तार, असं सगळ्या योनी आणि सगळे लोक, ह्यामुळं हा विस्तार कुठपर्यंत झालाय आणि तो वृक्षाचा आरंभ कुठं झाला, काही काही आपल्याला समजत नाही, असं हे भौतिक जगत आहे. मग आता या वृक्षाचं कारण आपण शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते कसं शोधायचं, तर आता पहा, आपण असा विचार केला, माझ्या पित्यांचा मी पुत्र किंवा सुपुत्री आहे, मग माझे पिता अमुक अमुक पित्याचे पुत्र आहेत, असं करत आपण गेलो, आपली सगळी वंशावळ काढली, तर शेवटी आपण कुठे जाऊ, गर्भोदक विष्णूंच्या नाभी कमळातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेवापर्यंत त्यांनी आपली निर्मिती केली. म्हणजे मग आता ब्रह्माजींना कुणी निर्माण केलं, तर भगवान यांनी, म्हणजे पुरुषोत्तम भगवान यांच्यापर्यंत येऊन आपण पोहोचू, की नाही. मग आपले शोधकार्य संपेल. म्हणजे काय, की भगवान यांचं स्वरूप जाणणाऱ्या पुरुषांच्या सत्संगातून, म्हणजे त्यांच्या संघातून अशा पद्धतीने या वृक्षाचं मूळ म्हणजे पुरुषोत्तम भगवान यांचा शोध घेतला पाहिजे. मग असं भगवान यांचं स्वरूप जाणणारे म्हणजे पुरुष म्हणजे कोण, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु, तर त्यांचा आपण संघ, म्हणून त्याला म्हटलंय सत्संग. त्यांचा संघ, सतचा संघ करतो आपण, हो की नाही. जे काही सत म्हणजे वास्तविक जे आहे किंवा भगवान यांच्याविषयी ते सांगतात आपल्याला, म्हणून सत्संग म्हणतो आपण. मग अशा सतचा संघ आपण कोणापासून घेतला पाहिजे, असे जे भगवान यांचं स्वरूप जाणणारे व्यक्ती आहेत, ते म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु. मग त्यांच्याकडून आपण जेव्हा हे स्वरूप जाणतो, तेव्हा आपण ह्या मिथ्या प्रतिबिंब म्हणजे खोटं प्रतिबिंब जे आहे, वास्तविक
जगत जे आध्यात्मिक जगत, तर त्याचं हे मिथ्या प्रतिबिंब आहे. म्हणजे काय, भौतिक जगत जे आहे तिथलं जे 3 गुणांचं बंधन आहे आपल्याला, तर हे मिथ्या प्रतिबिंब आहे. तर ह्यापासून आपण काय होऊ, मग हळूहळू अनासक्त होऊ आणि आपला वृक्षाशी असणारा संबंध, म्हणजे या मिथ्या वृक्षाशी असलेला संबंध, म्हणजे भौतिक जगताशी असलेला संबंध, तिथं आपण बांधलेले आहोत 3 गुणांनी. तर हा संबंध आपण कशाने छेदू, तर ह्या ज्ञानाने छेदू, की जे वास्तविक ज्ञान आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरु देतील. आणि त्यामुळं आपण वास्तविक वृक्षामध्ये स्थित होऊ. म्हणजे कुठे स्थित होऊ, तर आपण वास्तविक वृक्ष म्हणजे काय, आध्यात्मिक जगत आहे, तिथं स्थित होऊ. म्हणजेच काय, आपण भगवतधामी जाऊ, हो की नाही. म्हणून उन्नत ज्ञानी पुरुषांकडून श्रवण केलं पाहिजे. म्हणजेच प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून शरण केलं. आपण जोपर्यंत श्रवण नाही करत, त्यांचं मार्गदर्शन नाही घेत, तोपर्यंत आपण ह्या मिथ्या प्रतिबिंबाला छेदू नाही शिकत. आणि म्हणून आपण सगळ्यात प्रथम काय केलं पाहिजे, भगवानांना शरण गेलं पाहिजे. आणि त्याद्वारे आपण कृष्ण हे आदिमूळ आहे ते समजून, त्यांच्यापासून सगळ्या गोष्टींचा उगम झालाय, सर्व कारणांचे कारण कृष्ण आहेत हे समजून, त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि त्यांच्या माध्यमातून कृष्णांना आपण शरण जाऊन त्यांच्याकडून नवविधा भक्ती द्वारे आपण जी काही भक्तिमय प्रेममय सेवा करू, किंवा ती कशी करायची याचं मार्गदर्शन घेऊ, त्याद्वारे आपण कृष्णांची प्राप्ती करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे ह्या भौतिक जीवन रूपी असा जो मिथ्या प्रतिबिंब असलेला वृक्ष आहे, आणि हा कसा आहे, तर हा दृढ असा वृक्ष आहे. तर यातून बाहेर पडण्यासाठी आपण आज सर्वात आधी काय करायला पाहिजे, तर कृष्णांना शरण गेलं पाहिजे. मग नक्कीच काय होतं, आपण आपोआपच या सांसारिक बंधनातून आणि या वृक्षाच्या बंधनातून म्हणजे काय होतं, मुक्त होत जातो. म्हणजे हळूहळू विरक्त होत जातो. आता पुढे जाऊ. हा मग त्याची पुढची स्लाईड. हा मग त्याची वाच. न तद्भासयते सूर्यः न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता जे माझ्या परमधामाला पोचतात, तर ते काही भौतिक जगतात परत येत नाहीत, भगवान म्हणतात. मग श्रीकृष्णांचं धाम कृष्ण गोलोक वृंदावन म्हणून ओळखलं जातं. मग तिथं सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश किंवा अग्नी, वीज असं काही आवश्यकता नाही. कारण सगळे जे आध्यात्मिक लोक आहेत ते स्वयंप्रकाशित आहेत. कारण भगवान यांच्या म्हणजे अंगकांती आहे, तर त्यातून येणारं जे तेज आहे, तर त्याद्वारे ते प्रकाशित असतात. मग त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. मग हे जे तेज आहे, तर ते कृष्णलोक गोलोक वृंदावनातून प्रसारित होत असतं, आणि म्हणून सूर्याला प्रकाश मिळतो. मग ह्या तेजाचा काही भाग महत्त्व ह्याने व्यापलेला असतो आणि भौतिक जगताने व्यापलेला असतो. मग आता हे म्हणजे प्रकाशमय हे जे विश्व आहे, ह्याचा अधिकांश भाग म्हणजे जवळजवळ जास्तीत जास्त जो भाग आहे, तो वैकुंठ लोक नामक असंख्य आध्यात्मिक ग्रहलोक आहेत. म्हणजे छोटे छोटे वैकुंठ आहेत. हे आध्यात्मिक जगत आहे, त्याचा अधिकांश भाग म्हणजे हे छोटे छोटे वैकुंठ लोक नामक अधिकांश म्हणजे ग्रहलोक. म्हणजेच काय, हे वैकुंठ लोक, त्याला ग्रहलोक म्हटलंय. म्हणजे वेगवेगळे ग्रहलोक किंवा लोक असा शब्द येतो, हे वेगवेगळे लोक असे. तर ह्या वैकुंठाने, अशा असंख्य वैकुंठाने व्यापलाय. आणि ह्या ग्रहलोकामधलं जे आहे, तर गोलोक वृंदावन हे प्रमुख आहे. म्हणजे हे गोलोक वृंदावन जे आहे, तर ते प्रमुख आहे, म्हणजे मुख्य वैकुंठ असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे आहेत छोटे छोटे वैकुंठ लोक आहेत. तर आता जोपर्यंत आपण अंधकारमय भौतिक जगतात आहोत, तर तोपर्यंत आपण बद्धावस्थेतच असणार. भौतिक जग कसं आहे, अंधकारमय, ह्याला बाहेरून प्रकाश द्यावा लागतो सूर्याकडून, हो की नाही. आता सूर्याला प्रकाश कुणाकडून मिळतो, भगवान यांच्याकडून. मग आता जोपर्यंत आपण भौतिक ह्या अंधकारमय जगतात आहोत, तोपर्यंत आपण बंधनातच आहोत. मग ह्या भौतिक जगाचं हे विकृत प्रतिबिंब जे आहे, तर हे जेव्हा आपण छेदतो, तेव्हाच आपण आध्यात्मिक विश्वात काय होऊ शकतो, प्रवेश करू शकतो. आणि तेव्हाच आपण मुक्त होतो. म्हणजेच काय, की पुन्हा आपण ह्या भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची मग शक्यताच राहत नाही. म्हणजे काय, की बद्धावस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजतो. पण मुक्तावस्थेमध्ये काय होतं, तो आध्यात्मिक जगतात ह्या प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊन आध्यात्मिक जगताची प्राप्ती करतो. मग आता हे कसं आपण साधू शकू, तर
आपण यासाठी कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. मग हळूहळू आपण निरासक्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे कृष्ण भावना भक्तांशी सत्संग करायला हवं. त्यांनी म्हणजे कृष्ण भावनेला समर्पित जे संघ आहेत असे इस्कॉन किंवा असे वेगवेगळे, तर ह्यांचा शोध घेतला पाहिजे. आणि भक्तिपूर्ण सेवा कशी मला करता येईल ह्याचं शिक्षण. मग आता कृष्ण भावना भावित होणं म्हणजे काय, तर प्रशिक्षण घेतो आहोत आपण सगळे जे आपण जे सगळे आता हे शिकतो आहोत ते प्रशिक्षित होत आहोत. मग हे शिक्षण घेतलं पाहिजे, तर आपल्याला भौतिक जगाविषयी आसक्ती भेटता येईल. अन्यथा मग काय होईल की नुसतीच भगवी वस्त्र घातलेली आणि कुणी ह्या भौतिक जगाच्या आकर्षणातून मुक्त नाही होणार. आपण भौतिक जगाच्या आकर्षणातून मुक्त झालं पाहिजे आणि भगवान यांच्या भक्तीमध्ये आसक्त झालं पाहिजे. पहा, मग त्यामुळं भक्ती योग जो आहे तो हा एकमेव वास्तविक म्हणजे वृक्षाचा जो आहे, तर ह्या वास्तविक वृक्षाला प्राप्त करण्याचा आणि हे जे असत्य प्रतिबिंब आहे भौतिक जगाचं ह्याच्यापासून मुक्त होण्याचा मार्ग आहे. पहा, म्हणजे बाकी सगळे जे विधी आहेत तर ते कसे भौतिक प्रकृती जे आहेत तर त्याद्वारे प्रदूषित झालेले आहेत. म्हणजे भक्ती योगानेच का जाणायचं भगवान यांना, तर भक्ती योग हा एकमेव शुद्ध आणि दिव्य विधी आहे. कारण त्याचं जे आहे आचरण ते आपण शास्त्रातून वेदातून शिकतो. त्याचबरोबर आपण ते जे आहे वेद आणि शास्त्र ही भगवान यांची वाणी आहे. म्हणजे आपण भक्ती योग हा दिव्य आणि का आहे असं आहे, शुद्ध आहे, तर ते भगवान यांच्याकडून ते मार्गदर्शन आपल्याला मिळते. आणि म्हणून तो एकमेव असा मार्ग आहे की त्याद्वारे आपण ह्या वृक्षाचं जे मिथ्या प्रतिबिंब आहे ते हे जे आहे तर ते छेदू शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा बताची पुढची स्लाइड घेऊ. हा, हरे कृष्णा. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बद्ध चित्तातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनांमुळे ते मनासहित 6 इंद्रियाशी कठीण संघर्ष करीत आहेत. हरे कृष्ण माता. हा, तर इथे भगवान म्हणतात पहा, ममे वंशो जीवलोके. आता ममे वंश म्हणजे माझे वंश आहेत, म्हणजे ममत्व आहे किती भगवान यांना, हे माझे आहेत सगळे असं सांगतात भगवान. म्हणजे आपण सगळे, कुणी विचारलं आपण कोण आहोत तर भगवान यांचे आम्ही अंश आहोत, तर त्याचा हा दाखला आहे. पहा, कोणालाही आपण विचारलं तर सांगू शकतो. मग भगवान जे काय काय म्हणतात, ममे वंशे जीवलोके म्हणजे काय, माझे सनातन अंश आहेत. कारण आपण जीवात्मक अंश आहोत भगवान यांचे. आत्मा हा सनातन आहे, तो म्हणजे तो त्याला मृत्यूही नाही आणि जन्मही नाही. पण तो कसा आहे, सनातन आहे, शाश्वत आहे. आणि हे काय करतात, 6 इंद्रिय मनासहित 6 इंद्रिय म्हणजे आपली ही सगळी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्याद्वारे इंद्रिय विषयांकडे आपण धावतो भौतिक प्रकृतीमध्ये. आणि त्यामुळे इंद्रिय तृप्ती करत असतो. आणि मन हे भौतिक आहे, तर त्याद्वारे आपण ह्या प्रकृती भौतिक प्रकृतीच्या ठिकाणी म्हणजे ह्या बद्ध जीवनामध्ये भौतिक प्रकृती जी आहे तर तिथं आपण 3 गुणांनी युक्त आहोत. म्हणजे त्या 3 गुणांनी युक्त ती भौतिक प्रकृती आहे आणि त्यामुळे त्या बंधनात आहोत. त्यामुळे या बद्ध जीवनामध्ये आपण मनासहित 6 इंद्रियांशी काय करत आहोत, संघर्ष करत आहोत. पहा, मग इथं आपण हा भाग समजून घेऊया की आपल्याला भगवानाने एक वैयक्तिक स्वातंत्र्य दिले जीवात्मा म्हणून. जसं आता अग्नी भगवान असतील तर त्याचा एक ठिणगी म्हणजे आपण आहोत. मग तसं भगवानाने आपल्याला एक ठिणगी म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्य, रंग, रूप, आकार, शरीर, योनी दिले. मग त्याचा योग्य सदुपयोग म्हणजे काय, आपल्याला दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचं भगवान यांच्याशी आपल्याला असलेला संबंध आहे तो जाणणं आणि तो संबंध प्रस्थापित करणं आणि त्यांची सेवा करणं. पण आपण जे मिळालेल्या स्वातंत्र्याचा काय करतो, दुरुपयोग करतो. त्यामुळे काय होतं, प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बांधलं जातो. आता इथे आपण समजून घेऊया की जो कोणी अशा पद्धतीनं भगवान यांना शरण जातो, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तर तो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो आणि भगवान यांच्या आध्यात्मिक धर्मामध्ये जातो. पण आता इथे आपण समजून घेऊया, हे सगळं आपण जाणून घेतलंय आतापर्यंत. म्हणजे असा जीव आहे तो मुक्त होतो. मग इथं भगवान यांचे अंश आहोत म्हणजे आपण काही भौतिक वस्तू कसं तुटून पडते आणि त्याचे तुकडे होतात, तर ही भौतिक संकल्पना नाहीये. इथं आत्म्याचे आपण गुणधर्म पाहिले, त्याचे कधी तुकडे न करता येईल किंवा तो वाळवला पण जाणार नाही किंवा सुकवला जाणार नाही किंवा त्याला कुठल्या अग्नीने जाळता येणार नाही. म्हणजे काय की आपला सनातन आहे आत्मा जो आहे तो. मग त्याला भौतिकदृष्ट्या जाणता नाही येणार किंवा तुकडे करून जोडता नाही येणार. मग ह्याला कसं समजून घ्यायचं, ही संकल्पना कशी आहे, तर ही भौतिक नाहीये. सनातन अंश म्हणजे काय की हा अंश शाश्वत आहे. म्हणजे काय
की जसं आईपासून बाळ निर्माण होतं, मग आईचे कुठले अवयव गळून पडत नाहीत, नष्ट होत नाहीत, आई पूर्णच राहते. आणि तिच्यापासून निर्माण झालेलं जे बाळ आहे जन्माला आलेलं, ते पण कसं असतं, म्हणजे ते सुद्धा सगळ्या अवयवाने सगळ्या गोष्टींनी युक्त असं त्याचं शरीर असतं. म्हणजे ह्याच्यावरून आपण समजून घ्या की भगवान जे आहे तर त्यांच्यापासून आपण त्यांचे निर्माण झालेले अंश आहोत. म्हणजे माता पिता सगळे ते आपले भगवानच, मग त्यांचे अंश आपण शाश्वत आहोत. म्हणजे त्यांच्यासारखेच आपण गुणांनी समान आहोत, परिमाणाने भिन्न आहोत. म्हणजे आईचे गुण मुलांमध्ये सगळे म्हणजे असतात, पण आई आणि मूल ह्यांच्यात फरक असतो ना, परिमाण आणि आकार. तसंच आहे, बाळ छोटं असतं. म्हणजे भौतिक जगतातलं मी उदाहरण देते, लक्षात येईल आपल्याला. तसंच आहे, आपण कसे आहोत, आपण त्यांचं एक आध्यात्मिक स्फुल्लिंग, एक चितकण आहोत, एक ठिणगी जशी अग्नीची, तितकं आपलं स्वरूप आहे. पण आपण शाश्वत अंश आहोत त्यांचे. आणि प्रत्येकाच्या देहामध्ये भगवान उपस्थित आहेत पहा. मग जेव्हा आपण ह्या शारीरिक बंधनातून हा अंश म्हणजे भगवानांचा अंश मुक्त होतो, मग तेव्हा आपल्याला आपलं मूळ घर म्हणजे जे वैकुंठ लोक आहे, जिथं भगवान आहे, तर तिथं आपल्याला मूळ आपलं आध्यात्मिक शरीर प्राप्त होतं आणि भगवानांच्या सानिध्याचा आपण उपभोग घेतो. म्हणजे सोन्याचं कण हे पण सोनंच असतं, आणि खाणीतलं सोन्याचा कण एखादा म्हणजे मातीतला, आणि सोनं प्रत्यक्ष. तर ह्यामध्ये सगळे गुणधर्म एकसारखेच असतात, हो की नाही? मग तसंच आहे. मग आपण म्हणजे कोण आहोत, भगवान यांचा एक गुणांनी समान असलेले असा एक अंश आहोत. म्हणजे भगवान यांचे समान आहोत, पण आपण परिमाणाने भिन्न आहोत. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, ममेवांशो जीवलोक, जीवलोके असं म्हणतात. आता पुढे जाऊ, म्हणजे काय की आपण भगवानांचे अंश आहोत. हा, पुढचा श्लोक. शरीरं यद् अवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एका प्रकारचा एक देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की जसं वायू आहे तो आपल्यासोबत सगळे गंध घेऊन जातो, म्हणजे सुगंध असो दुर्गंध असो वायूसोबत वाहला जातो, हो की नाही? आपल्याला त्यामुळे वास येतात वेगवेगळे. अचानक खराब वास आला, आपण म्हणजे मार्गावरून एखाद्या चाललोय, आपल्याला मग काय येतो वास, तो वायू बरोबर गंध व्हायला जातो, सुवासी आणि दुर्गंधी. मग तसं भौतिक जगतातून जीव जेव्हा म्हणजे या भौतिक जगतातून एक शरीर टाकून दुसरं शरीर धारण करत असतो प्रत्येक मृत्यूनंतर, तर त्यावेळेला काय होतं की आपला जो सूक्ष्म देह आहे तर तो एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. म्हणजे जसं सिम कार्ड आपण म्हणून किंवा मायक्रोचिप किंवा आपण पेन ड्राईव्ह मधून कसं इकडून तिकडं घेऊन जातो सगळं, तसं जे जो आपला आत्मा आहे त्याच्यासोबत आपला सूक्ष्म देह हा निरंतर वाहून नेला जात असतो. त्यामुळे आपल्या विविध संकल्पना ज्या आहेत त्या एका देहातून दुसऱ्या देहात नेल्या जातात. आणि त्यामुळे तिथं जो प्रकारचा आपल्याला देह मिळतो, कुणाला देवतेचं शरीर मिळेल, कुणाला कुत्र्याचं मिळेल, मांजराचं मिळेल, आपल्या मृत्यूसमयी ज्या प्रकारची भावना त्यानुसार आपला पुढील देह प्राप्त होतो की नाही? मग कुत्र्या मांजरासारखी भावना असेल तर कुत्र्याचं किंवा मांजराचं शरीर मिळेल. आपली चेतना दैवी गुणावर म्हणजे कृष्णांचं स्मरण करत असलो तर आपल्याला म्हणजे कृष्णांसारखं शरीर मिळेल, आपण कृष्ण लोकात जाऊ. आपण देवतेचं म्हणजे दैवी गुणावर आपण केंद्रित केलेली असेल आपली चेतना, तर देवतेचं एखादं स्वरूप प्राप्त होईल. म्हणजे जे काही आहे तर ते आपण मग आपली जी काही भावना आहे मृत्यूच्या म्हणजे मृत्यूसमयी किंवा अंतासमयी, तर त्यानुसार आपल्याला शरीर मिळतं. मग असं देहांतर सुरूच राहतं. मग आपलं वर्तमान शरीर म्हणजे काय आहे किंवा वर्तमान कर्म आपण जी करतोय किंवा केली ती पुढील शरीराची पार्श्वभूमी आहे. आपल्याला कुठलं पुढील शरीर मिळणार आहे हे आपल्या कर्मावर आता ठरलेलं आहे ते. आणि म्हणून आपल्याला स्वतःच्या कर्मानुसार विशिष्ट शरीर प्राप्त होतं आणि ते सोडायला लागतं. मग त्याच्याबरोबर आपला सूक्ष्म देह जो आहे तो शरीराची संकल्पना पुढच्या जन्मात घेऊन जातो आणि मग पुढील जन्मी त्या शरीराचा तो विकास करतो. मग असं देहांतराचा क्रम सुरूच राहतो आणि देहबद्ध म्हणजे तो आत्मा तो आहे देहबद्ध होतच राहतो. मग हा जो संघर्ष आहे ह्यालाच कर्षती असं म्हटलंय. म्हणजे काय की असं निरंतर ही प्रक्रिया सुरूच राहते. मग ही जी प्रक्रिया ही थांबवायचा विधी काय, तर भक्तियोगाचं आचरण. जोपर्यंत आपला सूक्ष्म देह व्हायला जातोय तोपर्यंत आपण भौतिक बंधनामध्ये बद्धच होणार. जेव्हा आपण शुद्ध होतो या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे, नवविध भक्तीद्वारे, प्रमाणित गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सेवा जेव्हा करून शुद्ध होतो, तेव्हाच हा निरंतर सूक्ष्म देह जो आहे तो व्हायला जात नाही. म्हणजे काय होतं, तर ही प्रक्रिया थांबते आणि तेव्हाच आपण भौतिक देह त्यागून आध्यात्मिक देहाची प्राप्ती करू शकतो आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. अन्यथा काय होईल, तर वायूप्रमाणे गंध जसा वायू घेऊन जातो तसं ही निरंतर प्रक्रिया चालूच राहते. तर पुढे जाऊ आपण.
हा माताजी. हरे कृष्ण. हा वाचूया. अशा प्रकारे जीव हरे दुसरे स्थूल कृष्ण. शरीर धारण करून अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियाविषयी समूहाचा उपभोग घेतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अशा पद्धतीनं एक शरीर आहे तर जे आहे तर ते त्यागल्यानंतर दुसरं स्थूल शरीर म्हणजे दुसरा देह मिळतो त्याला. मग ते देह मिळाल्यानंतर मग तो मनुष्याचाच मिळेल असं नाही. मग जो काही आपलं कर्म असेल त्यानुसार मग कुत्रा, मांजर, डुक्कर, देवता 84 लाख वेळेपैकी कुठलाही मिळेल. मग तो देह प्राप्त करून तिथं मग कान, नाक, जिव्हा, नाक, स्पर्श या सगळ्या ज्ञानेंद्रियांनी जे काही ज्ञान अर्जित केलेलं असतं तर त्यानुसार तिथं कर्म म्हणजे आपलं सुरू होतं म्हणजे इंद्रिय तृप्ती आपली सुरू होते. आणि मग असा म्हणजे या इंद्रिय विषयांचं म्हणजे जो आहे तर तो म्हणजे काय करतो अशा पद्धतीनं कर्म सुरू होतं म्हणजे इंद्रिय तृप्ती सुरू होते म्हणजे इंद्रिय विषयांचा तो उपभोग घ्यायला लागतो. म्हणजे निरंतर कार्य असं सुरूच राहतं का. आता आपला आत्मा कसे हा खरं तर शुद्ध असतो म्हणजे चेतना आपली शुद्ध असते. पण जेव्हा आपल्याला शरीर मिळतं ना तर म्हणजे तर तेव्हा कसं होतं तर त्या शरीरानुसार म्हणजे आपल्याला कर्म करावं लागतं. म्हणजे काय की जसं पाणी शुद्ध असतं त्या तशी आपली चेतना शुद्ध असते. आपण पाण्यामध्ये रंग मिसळल्यावर कसं त्यात पाण्याचे विकार त्या निर्माण होतात ना. मग तसं आपली चेतना शुद्ध असते आपला आत्मा शुद्ध असतो. पण आपण भौतिक प्रकृतीमध्ये येऊन आपल्याला शरीर मिळालं की त्यानुसार आपल्या चेतनेत विकार उत्पन्न होतात. मग हे जे विकार आहेत किंवा हे जे आहेत तर हे नष्ट होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आपण कृष्ण भावनेमध्ये उन्नत व्हायला पाहिजे. कृष्ण भावनेमध्ये जेव्हा स्थित होऊ तेव्हा आपण शुद्ध बनू. आणि अशा पद्धतीनं प्रदूषित आपण झालेलं असतो आता भौतिक प्रकृतीमध्ये येऊन. मग हे जे हे प्रदूषण आहे हे थांबवून आपण शुद्ध झालं पाहिजे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे भगवानांना शरण गेलं पाहिजे. त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. तर तेव्हा आपण काय करू की शुद्ध बनू. तर पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची स्लाइड घेऊया. हा माताजी. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जीव आपल्या देहाचा त्याग करतो तसेच प्राकृतिक गुणाच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथे समजून घेऊया की आपण देहाचा त्याग कसा करतो. पुढील जन्मी कुठला देह मिळणार. मग ह्या म्हणजे ह्याच देहात आपल्याला का म्हणजे वास करायला मिळालं हे सगळं आपल्याला ज्ञान घेतल्याशिवाय जाणता येईल का बिलकुल नाही. मग आध्यात्मिक गुरूंकडून आपण भगवद्गीता आणि शास्त्रांचं ज्ञान जेव्हा प्राप्त करू तेव्हाच आपल्याला जाणता येईल. मग आता ज्याला या गोष्टी म्हणजे जाणण्याचं प्रशिक्षण मिळालंय म्हणजे त्याच्यावरती कृपाच आहे की नाही भगवान यांची. म्हणजे काय की त्याला समजलंय त्यामुळं की जीव कधी देहाचा त्याग करतो. मग कधी तो शरीरामध्ये बांधला जातो आणि प्रकृतीच्या 3 गुणांच्या म्हणजे अधिपत्याखाली राहून तो उपभोग घेत असतो म्हणजे इंद्रिय तृप्ती करत असतो. म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या भ्रमाखाली तो सगळी सुख-दुःख भोगत असतो. आणि अशा पद्धतीने आपल्या वासना, कामना हे आपण सदैव मूर्ख बनतो जीवात्मा म्हणून. मग हे सगळं त्याला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे कळतं, प्रशिक्षित झाल्यामुळे कळतं, गुरूंकडून भगवद्गीता शास्त्रांचं अध्ययन केल्यामुळं असं सगळं कळतं. आणि म्हणून त्याला काय म्हटलं ज्ञानाच्या चक्षुनी आपण हे जाणलं पाहिजे. जीव हे जाणतो असा आणि तो वर्तमान देह विषयी आणि सगळं काही जाणतो वर्तमान जीवनाविषयी. हे सगळं कसं घडतं आणि आपण कसे मूर्ख बनलो जातो आपल्या इच्छा, वासना, कामनांनी. आणि मग आपलं देहांतर आहे ते कसं होत राहतं निरंतर. मग आता हे हे जे आहे तर हे सगळं कधी समजेल आपल्याला तर गुरूंच्या मार्गदर्शनाने आपण भगवद्गीता शास्त्रांचं अध्ययन केलं म्हणजे ज्ञानाच्या चक्षुने. अन्यथा आपल्याला बिलकुल जाणता येणार नाही. आपण अज्ञानी राहू तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण अज्ञानी आहोत तोपर्यंत आपल्याला हे काही आकलनच होणार नाही. मग असे जे आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केलेले लोक असतात तर तेच हे सगळं समजू शकतात की आत्मा देहापासून कसा वेगळा आहे आणि आपण म्हणजे शरीर नसून आत्मा आहोत. आणि मग आत्मा कसं देहांतर करतो आणि वेगवेगळी शरीरे कशी उपभोगतो आणि बद्ध जीव मग या भौतिक संसारात कसं दुःख भोगतोय हे सगळं ज्ञानी माणसालाच कळेल. म्हणजे असा कृष्ण भावनेमध्ये उन्नत असलेला व्यक्ती त्यालाच कळेल. म्हणजे असा उन्नती केलेला भक्त आहे त्याला ज्ञानामुळे हे सगळं कळेल. मग तो काय करतो अशा जे सामान्य लोक आहेत की जे अज्ञानापोटी म्हणजे हे सगळं म्हणजे बद्ध जीवनामध्ये म्हणजे जे आपल्या अत्यंत कष्ट भोगतायत त्यांचं जीवन कष्टदायक क्लेशदायक आहे. मग त्यांना
कृष्ण भावनेमध्ये आणण्यासाठी, त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी, म्हणजे ह्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात पहा. म्हणजे काय, की जोपर्यंत आपण बद्धावस्थेतनं मुक्त होत नाही तोपर्यंत आपण असेच क्लेश दुःख भोगत राहू. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, कृष्ण भावना भावित झालं पाहिजे, आध्यात्मिक ज्ञान जगताची प्राप्ती करण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानामध्ये उन्नत झालं पाहिजे. मग यासाठी काय पाहिजे, ज्ञानाचे चक्षु पाहिजे. ते कोण देतात, गुरु देतात. आणि भगवद्गीता भागवत यासारखी शास्त्र देतात. मग ते जेव्हा आपण ज्ञानाचे चक्षु आपण घेऊ, तेव्हा आपल्याला आध्यात्मिक जगताची प्राप्ती होईल. तेव्हा आपण कृष्ण भावना भावित कर्म करून कृष्ण भावनेमध्ये येऊ आणि भक्त म्हणून भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करू. आणि तेव्हाच आपण आध्यात्मिक लोकाची प्राप्ती करू. आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड. हा, इथे चित्रामध्ये पहा, जे मेकॅनिक आहे त्याला सगळ्या ह्या गाड्यांविषयी माहिती आहे की नाही. म्हणजे आपली गाडी बंद पडली तर आपण गाड्यांच्या मेकॅनिक कडे जातो. म्हणजे काय, की त्यातला तो माहितगार असतो, त्यातला तज्ञ असतो. मग तसं आपण म्हणजे तर तो आपल्याला गाडी दुरुस्त करून देतो. आपणच करायला गेलो तर कळेल का. मग तसं आपल्याला जेव्हा समस्या असतात, म्हणजे जेव्हा, आणि आपल्याला अज्ञान आहे की आता ह्या व्यक्तीला या गाडीच्या मेकॅनिक्स विषयी अज्ञान आहे, हो की नाही, तेव्हा तज्ञांकडे तो गेला. मग तसंच आपल्याला हे भौतिक जगत रूपी जे आपलं जीवन आहे त्याच्याविषयी अज्ञान आहे सगळं, आपल्याला काही माहित नाही. मग त्यातले तज्ञ म्हणजे कोण, आपले प्रमाणित आध्यात्मिक गुरु. मग आपण त्यांच्याकडे गेलो तर आपण काय होतो, ज्ञानामध्ये उन्नत होतो. ज्ञानाच्या चक्षुंनी आपण सगळं पाहू शकतो. आता पुढे जाऊ. मग तुझी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. 15.11 प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. 15.12 अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. आणि हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आत्मसाक्षाच्या पथावर म्हणजे आत्मसाक्षात्कार जो आहे त्याच्या पथावर अनेक योगीजन असतात, पण आत्मसाक्षात्कार न झालेले जे लोक आहेत त्यांना देहामध्ये हे कसं जीवाचे परिवर्तन होतं हे काही त्यांना समजत नाही, कारण त्यांचा आत्मसाक्षात्कार त्यांना झालेला नसतो. पण आत्मसाक्षात्कार ज्यांना झालेला असतो असे योगीजन असतात ते खरे योगीजन असतात. म्हणजे आता आताच्या काळात तथाकथित योगी आणि योगांच्या संस्था आहेत, ते भरपूर सारे पैसे घेऊन सगळा व्यायाम प्रकार शिकवतात. तो खरा योग नाही, म्हणजे शारीरिक व्यायामाचा छंद शिकवतात शरीर सुदृढ निरोगी व्हायला. आणि तेवढंच आपल्याला अज्ञान आहे त्यामुळे आपण तेवढंच शिकतो आणि समाधानी होतो. पण ह्या व्यतिरिक्त आताचे जे योगी येत असे तर त्यांना काही हे ज्ञान नाहीये. हे कुठलं ज्ञान नाहीये, म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होण्याचं हे ज्ञानच नाही. ते तथाकथित योग पद्धतीचा अभ्यास करत असले तरी ते शारीरिक व्यायाम आणि त्याचाच फक्त अभ्यास शिकवतात आणि ते स्वतः करतात. ते काही आत्मसाक्षात्कारी नाहीयेत. मग आता आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला काय असतं, तर आत्म्याचं देहांतर कसं होतं हे सगळं ज्ञान असतं. आता ह्या लोकांना काही हे ज्ञान नसतं, आत्म्याचं देहांतर पण ते जाणू शकत नाही. मग वास्तविकपणे योग पद्धतीचा अभ्यास करणारा व्यक्ती म्हणजे काय, योग म्हणजे काय, कृष्णाशी जोडणे, कृष्णाशी संबंध प्रस्थापित करणे स्वतःचा. मग त्याच व्यक्तीला, म्हणजे असा जो योगी आहे तर त्यालाच हे आत्मा, प्रकृती, भगवान यांच्याविषयी माहिती होतं किंवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे समजतं. म्हणजेच काय, की जे भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात, जे कृष्ण भावना भावित आहेत आणि भक्ती सेवेमध्ये संलग्न झाले, तेच खरे भक्तियोगी. आणि त्यांनाच केवळ हे सगळं काय घडतंय आणि कशा प्रकारे घडतंय हे कळतं. म्हणून काय म्हटलंय, योगी असं म्हटलंय. म्हणजे जे योगीजन आहेत त्यांनाच हे कळतं, म्हणजे तेच हे पाहू शकतात. अन्यथा असे जे शारीरिक व्यायाम प्रकार शिकवणार आहेत त्यांना हे ज्ञानही नसतं आणि म्हणजे ते स्वतः आत्मसाक्षात्कारही नसतात. म्हणून अशा लोकांपासून आपण आताच्या कलियुगामध्ये सावध. मग आता इथे पहा, चैतन्य महाप्रभू हे स्वतः स्वयं भगवान आहेत आणि ते असे आचार्य किंवा असे योगी संन्यासी भक्ताच्या स्वरूपात म्हणजे अवतार घेऊन आले. मग त्यांचे जे शिष्य आहेत हे सगळे असे योगीजन आहेत, आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होणारे त्यांचे भक्त आहेत. मग हे खरे योगी असतात. मग आता अखिल जगताचा अंधकार नाहीस करणारं सूर्याचं तेज जे आहे तर ते म्हणजे ते जे आहे ते भगवानांच्या शरीरातून उत्सर्जित होणारे जे प्रकाश किरण ब्रह्मज्योती, तर त्यापासून हे सगळं तेज येत असतं. म्हणजे आपलं जे भौतिक जगत आहे त्याचा अंधकार कोण नाहीसं करतं, सूर्याचा तेज. म्हणजेच कोण, भगवानांच्या ब्रह्मज्योतीतून येणारे
ते तेज आहे, किंवा चंद्राचं अग्नीचं तेज सुद्धा भगवान यांच्याकडून येतं. म्हणजे आपल्याला जे काही आहे ते कृष्णांच्या कृपेमुळे मिळतं पहा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये म्हणजे सगळं जे काही आहे ते कृष्णांपासून येत असतं, हे याच्यावरून आपण समजून घेतलं. मग कृष्ण भावनामय होऊनच आपली प्रगती होऊ शकते पहा, कारण आपण त्यांचे सनातन अंश आहोत भगवानांचे. मग आपल्याला जर स्वगृही परत जायचं असेल, भगवत धामात परत जायचं असेल, तर आपण कसे जाऊ शकतो हे भगवान सांगतायत आता. म्हणजे सूर्यमालिकेतले सगळे ग्रह, सगळे सगळे चंद्र, नक्षत्र, ब्रह्मांड, इथं जे काही आहेत तर ते सगळ्यांना प्रकाश देणारा सूर्य आहे. मग त्याला प्रकाश कुठून मिळतो? भगवान यांच्यापासून. मग आता आध्यात्मिक जगतामध्ये पण हे सगळं आध्यात्मिक तेज भगवान यांच्याकडून येतं. मग आता सूर्योदय म्हणजे तिथं सगळे सुद्धा स्वयंप्रकाशित असतात भगवान यांच्या तेजाने. मग सूर्योदयापासून सगळ्या क्रियांना आपल्या चालना मिळते, किंवा अन्न शिजवलं जातं, कारखाने चालवतात, त्यासाठी अग्नी, सगळं हे काही लागतं, हे सगळं म्हणजे सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी, मग ह्यांच्यापासून मिळतं. मग हे सगळे कृष्णांचीच रूप आहेत. म्हणजे ब्रह्मज्योतीतूनच हे सगळं प्राप्त होतं. म्हणजे हे किती आनंददायी आहे आपल्याला जीवन जगण्यासाठी. म्हणजे काय, कृष्णांच्या शिवाय आपण जीवनच जगू शकत नाही पहा. म्हणजे सूर्य, चंद्र यांचा आणि अग्नी यांच्याशिवाय म्हणजे आपण जगू शकतो का? यांच्यावरच आपलं अवलंबून आहे जीवन. यांच्यामुळे आपलं जीवन सुखदायी होतं. म्हणजे हे सगळं जे आहे ते श्रीकृष्णांपासून आपल्याला मिळतंय. म्हणजे कृष्ण भावनेचा प्रारंभ खरं इथून सुरू होतो. म्हणजे आणि चंद्रप्रकाशामुळे काय होतं? वनस्पतींचं पोषण होतं. वनस्पती म्हणजे इथं रस, चव निर्माण होते ती चंद्रप्रकाशामुळे. मग आता हे सगळं जे आहे ते कृष्णांच्या कृपेमुळे आपल्याला मिळतंय, हे अशा लोकांना, ज्ञानी योगी जनांना माहिती असतं. कृष्ण कृपेमुळे आपण जिवंत आहोत. कृष्ण कृपेविना चंद्र, सूर्य, अग्नी अस्तित्वातच असणार नाहीत. आणि अग्नीच्या सहाय्याचे विना किंवा चंद्र, सूर्य विना आपण जगूच शकणार नाही. मग हे जेव्हा जाणतं, एखादा व्यक्ती जाणतो, तेव्हाच तो बद्ध जीवनातून काय होईल, तर मुक्त होईल. म्हणजेच काय, कृष्ण भावनेचे आपण पुनरुज्जीवन करू, म्हणजे पुनर्जागृती करू. आपला कृष्णाशी जो संबंध आहे तो आपण प्रस्थापित करू, आणि त्याद्वारे आपण कृष्ण भावनेमध्ये जेव्हा उन्नत होऊ, तेव्हाच काय हो, की हे सगळं आपल्याला ज्ञान होईल, आणि त्याद्वारे आपण कृष्ण भावनेमध्ये उन्नत होऊ, आणि कृष्णाच्या संतुष्टीसाठी जेव्हा कार्य करू, ते कार्य म्हणजेच काय, आपली भक्तिमय प्रेममय सेवा होईल, आणि त्याद्वारे आपण कृष्णांची प्राप्ती करू शकू. आता पुढे जाऊ आपण. हा होता जी पुढचं. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. हरे कृष्णा. हरे कृष्णा. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान म्हणतात मी सगळ्या ग्रहलोकात, म्हणजे सगळे जे ग्रहलोक आहेत तिथं भगवान प्रवेश करतात. म्हणजे काय, भगवान जे आहे ते प्रत्येक अणूच्या अंतरात भगवान यांनी परमात्मा स्वरूपात प्रवेश केलाय. मग प्रत्येकामध्ये भगवान उपस्थिती आहेत. म्हणजे परमात्मा स्वरूपात त्यांची उपस्थिती आहे. म्हणजे अगदी अणुरेणूच्या अंतरात ग्रहलोक, ब्रह्मांड, जीव, अणूमध्ये सगळीकडे भगवान आहेत. आपल्या हृदयात सुद्धा आहेत. मग भगवान जे आहेत तर त्यांच्या प्रवेश करण्यानंच फक्त सगळं योग्य रीतीने होतं. म्हणजे पहा, सगळ्या ब्रह्मांडातले सगळे ग्रहलोक आपल्या आपल्या कक्षेतच फिरतात. सूर्य आपल्या कक्षेत फिरते, पृथ्वी आपल्या कक्षेत फिरते, चंद्र आपल्या कक्षेत फिरतो. म्हणजे भगवान यांच्या उपस्थितीनंच सगळं काही होतं. म्हणजे अशा पद्धतीने भगवान हे सर्वोच्च नियंत्रक आहेत पहा. म्हणजे आपण भगवान, आपल्या शरीरात भगवान यांची उपस्थिती म्हणजे काय, की आपल्या शरीरातला आत्मा तो असल्यामुळं आपण पाण्यावर तरंगू शकतो. अन्यथा आत्मा निघून गेल्यावर आपण काय होतो, आपलं मृत शरीर पाण्यामध्ये बुडतं. म्हणजेच काय, की ह्याच्यावरनं आपण समजून घेऊया की जे काही आहेत म्हणजे इथं ते सगळं जे काही आहे आपल्या जीवनामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये सुद्धा सगळीकडं हे भगवान यांच्या उपस्थितीमुळे सगळं सगळ्याचं नियंत्रण होते. आणि भगवान यांच्या फक्त आणि फक्त केवळ उपस्थितीमुळं हे सगळं जे आहे तर हे सुरळीत कार्य पार पाडत असतात. म्हणजे सगळे म्हणजे सगळे ग्रह, तारे किंवा सगळे लोक हे आपापल्या कक्षेत म्हणजे फिरत असतात. तिथलं सगळं कार्य व्यवस्थित होत असतं. मग ह्या सगळ्या लोकातील हे सगळे ग्रहलोक आहेत तर इथले सगळे गोष्टी सुरळीत का पार पडत असतात, तर भगवान हे जे आहेत ते सर्वोच्च नियंत्रक आहेत. त्यांची केवळ उपस्थिती जी आहे तर तीच काय करते, की त्यांच्या उपस्थितीनेच हे सगळं व्यवस्थित त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतं. मग चंद्र
जो आहे तर तो वनस्पतींचं पोषण करतो, त्यामुळे वनस्पतींना रस चव निर्माण होते आणि अशा पद्धतीनं वनस्पती रसाळ बनतात. चंद्रप्रकाश नसता तर वनस्पतींना चव आली नसती. म्हणजे भगवान यांनी केलेल्या पुरवठ्यामुळेच सगळं काही कार्यशील होतं. आपण सुखासमाधानाने अन्न ग्रहण करू शकतो, भोजनाचा आस्वाद घेऊ शकतो. अन्यथा आपण जिवंत राहिलो असतो का? म्हणजे रसात्मक, म्हणजे हा शब्द का वापरलाय तर रस, म्हणजे इथं रसात्मक का म्हटलंय तर रस म्हणजे जो आहे, चव जे आहे तर ते चंद्रामुळे खाद्यपदार्थांना मिळतो, चविष्ट बनतात खाद्यपदार्थ. म्हणजे जे काही आहे ते कृष्णामुळे आहे. पण आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाईड. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणपानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान यांच्या शक्तीमुळे, भगवान यांची उपस्थिती असते म्हणजे काय, त्यांची शक्ती आणि त्यांच्या शक्तीमुळे ह्या सगळ्या म्हणजे शक्तीचा जो संयोग असतो आध्यात्मिक आणि भौतिक, तर यांच्या संयोगामुळे अशा पद्धतीने हे सगळं नियंत्रण होत असतं. हे आपण अभ्यासलं. मग आता भगवान काय म्हणतात की जठराग्नी जो आहे म्हणजे आपल्या हृदयात क्षमस्व आपल्या जठरामध्ये जो अग्नी आहे म्हणजे अन्न पचन करणारा, तर तो मंदाग्नी असतो. मग तो अन्न पचन करायला मदत करतो. मग हा जेव्हा म्हणजे व्यवस्थित असतो तेव्हा मनुष्याला भूक व्यवस्थित लागते. पण हा जर म्हणजे जो आहे तर तो प्रदीप्त नसतो तेव्हा भूक लागत नाही. मग आपला जठराग्नी नीट कार्य करत नसेल तर आपल्याला उपचार घ्यायला लागतात डॉक्टरांच्याकडून. मग आता कोणत्याही परिस्थितीत हा अग्नी म्हणजे काय, भगवान यांचं रूप आहे पहा. मग भगवान जे आहेत तर ते जठराग्नीच्या स्वरूपात तिथे उपस्थित असतात. मग तेच अन्नाचं आपले पचन करतात. म्हणजे पचन करायला भगवानच सहाय्य करतात. मग आता आहार सेवनाच्या बाबतीत सुद्धा आपण भगवान यांच्यावर कसं अवलंबून आहे पहा. अन्न पचायला सुद्धा भगवान मदत करतात आणि अन्न खाताना सुद्धा आपण जे अन्न आपल्यासाठी निर्माण करतात ते सुद्धा भगवानच करतात. त्याचं पचन पण भगवानच करतात. त्यांच्या कृपेमुळेच आपण अन्नपचनाचा म्हणजे अन्नपचन झाल्यामुळे ह्या सगळ्या जीवनाचा उपभोग घेतो. म्हणजे काय की आता जे म्हणजे चर्व्य, चोष्य, लेह आणि पेय म्हणजे काय की चाखून म्हणजे चोखून खायचे पदार्थ किंवा चाटून खायचे पदार्थ असतात. मग त्यानंतर जे आहेत ते पेय म्हणजे पातळ पदार्थ असतात आणि जे बहुत म्हणजे घन म्हणजे असे जे असतात म्हणजे घट्ट पदार्थ आपण म्हणतो असे सगळे. तर हे सगळे जे पदार्थ आहेत वेगवेगळे, तर हे सगळे पदार्थ जे आहेत तर ह्यांचं पचन भगवान यांच्या कृपेमुळेच होतं. म्हणजे जठराग्नीच्या स्वरूपात ते असल्यामुळे शरीरामध्ये अन्न पचवायची शक्ती जी आहे तर ती आपल्याला भगवान यांच्या कृपेमुळे येते पहा. म्हणजे जो अपान वायू आहे आणि प्राणवायू आहे तर म्हणजे ह्यांचं इथं कार्य घडतं. म्हणजे इथं काय म्हणले, प्राणापान समायुक्त म्हणजे प्राण आणि अपान जो आहे वायू यांचा संयोग घडवतात भगवान आणि त्याद्वारे अन्नाचं पचन होत असतं पहा. म्हणजे हे सगळं जे काय आहे म्हणजे भगवान यांच्या कृपेमुळेच घडतं. म्हणजे आपल्याला अन्न पुरवठा करणारे पण भगवान, अन्नाचं पचन करणारे पण भगवान, अन्न निर्माण करून देणारे पण भगवान, अन्नाला चव स्वाद देणारे पण भगवान आणि अन्न खाण्यासाठीच शक्ती म्हणजे प्रदान करणारे सुद्धा भगवान. म्हणजे जे काही आहे म्हणजे तर ते सगळं भगवान कृष्ण आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहम् एव विद्यः वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचाही ज्ञानता मीच आहे. हरे कृष्ण. तर भगवान काय म्हणतात, हे सगळ्यात महत्वाचा श्लोक इथं 15.15 सगळ्यांनी लक्षात ठेवा. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट, प्रत्येकाच्या हृदयात मी उपस्थित आहे. आता इथे या श्लोकाद्वारे भगवान स्वतः सांगतात मी इथं प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित आहे. आपल्याला कोणी विचारलं भगवान हृदयात कशावर नाही म्हणतात, तर हा भगवद्गीतेतला श्लोक सांगायचा 15.15. तर भगवान प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित असतात आणि मग ते काय करतात, तर आता प्रत्येक जीव जो आहे त्याच्या हृदयात परमात्मा स्वरूपात भगवान उपस्थित असतात. म्हणजे चतुर्भुज स्वरूपात शंख, चक्र, गदा, पद्म ते परमात्मा रूप आहे त्यांचं. मग आता आपल्या सगळ्या कृतीचं जी प्रेरणा देण्याचं काम आहे ते भगवान करतात तिथे उपस्थित राहून. मग आपल्याला पूर्वजन्माविषयी आपण सगळं विसरतो म्हणजे विस्मरण होतं.
मग आपल्या कर्माचं साक्षी कोण असतात? भगवान असतात तिथे. मग भगवान यांच्या आदेशानुसारच आपल्याला कर्म करावं लागतं. म्हणजे आपण स्वतःच्या मनाने म्हणजे आत्मा जो आहे तो स्वतः नाही कर्म करत, भगवानांच्या आदेशाने करतात. मग पूर्वकर्मानुसार आपल्या ह्या जीवनात जे वर्तमान शरीर मिळतं तिथं कर्म आपलं सुरू होतं. मग त्यासाठी ते कर्म करायला आवश्यक ज्ञान पण भगवानच देतात. ती स्मृती म्हणजे ते जे आहे जे ज्ञान, परत त्या कर्माची म्हणजे कर्म कसं करायची स्मृती सुद्धा भगवान देतात. मग आणि पूर्वजन्माविषयी आपलं विस्मरण पण भगवान करवतात आपल्याला. म्हणजे अशा रीतीने भगवान सर्वव्यापी आहेत, अंतर्यामी परमात्मा पण भगवान आहेत आणि आपले सकाम कर्माचं फळ पण ते देतात, स्वतः साक्षी असतात म्हणून. म्हणजे असे जे भगवान आहेत तर जे आहेत तर त्यांनी आपल्याला जेव्हा ते व्यासमुनींच्या रूपात आले तर त्यावेळेला त्यांनी वेदा म्हणजे जे वेद आहेत तर ते आपल्याला दिले. म्हणजे वेदांचं संकलन केलं. म्हणजे वेदावतार रूपानं सुद्धा ते कसे आहेत? भगवान स्वतःच आहेत. वेद म्हणजे भगवान यांचा शब्द अवतार आहे. मग आता वेद स्वतः व्यासमुनींनी म्हणजे भगवान यांचा शक्त्यावेश अवतार आहे, त्यांनी लिहिले. मग वेद कशासाठी आहेत? आपल्या जीवनाला योग्य वळण देण्याविषयी अचूक मार्गदर्शन करणारे म्हणजे वेद आहेत. म्हणजे वेदामध्ये अचूक मार्गदर्शन आणि जीवनाला वळण देण्याविषयी काय आहे? तर असं ज्ञान आहे की जे आपल्याला कृष्णांपर्यंत पोहोचवेल, भगवत धामापर्यंत पोहोचवेल. म्हणजे कृष्णाविषयी ज्ञान आपल्याला वेद देतात. मग आता हे सगळं व्यासमुनींच्या रूपात श्रीकृष्णांनी येऊन काय केलं? या वेदांचं संकलन केलं आणि अशा पद्धतीनं आपल्याला वास्तविक ज्ञान कृष्णांचं जे आहे वेद देतात. आणि भगवान इतके परिपूर्ण आहेत की ते जीवांचा उद्धार करण्याकरता अन्नाचा पुरवठा करतात, पचन करतात, सगळ्या कर्माचे साक्षी आहेत. वेदांच्या रूपानं ज्ञानही तेच देतात. स्वतः भगवान कृष्ण जे आहेत तर हे भगवद्गीतेची शिकवण देतात. म्हणजे भगवद्गीतेच्या रूपात स्वतः तेच म्हणजे येतात, उपदेश देतात आणि शिकवण देतात. मग अशा पद्धतीने भगवान कसे आहेत? मंगलदायी कृपामयी आहेत. म्हणजे काय की सगळं काही स्मृती, ज्ञान, विस्मृती वेदांद्वारे म्हणजे जे काही जाणण्याजोगे योग्य कोण आहेत? भगवानच आहे. वेदांचं संकलक भगवान आहेत. म्हणजे व्यासमुनींच्या रूपात भगवान यांनीच वेदांचं संकलन केलं. वेदांचा ज्ञाता, वेदांना जाणणारे पण भगवान आहेत आणि वेदांचं ज्ञान देणारे पण कोण आहेत? भगवान आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा होते. च्युतक्षर आणि अच्युत अक्षर हे जीवनाचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत असे म्हणतात. 15.17 या देहाव्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि ते स्त्रीलोकांमध्ये प्रवेश करून त्याचे पालन करीत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आपण समजून घेतलं की वेदांचं प्रयोजन काय? कृष्णांना जाणणं. म्हणजे वेदांच्या माध्यमातून आपण समजून घेतलं की वेदांचं प्रयोजन कृष्णांना जाणणं, वेदांतलं ज्ञान कृष्णांविषयी आहे आणि वेदांचं लक्ष कृष्ण आहेत आणि याचं संकलन करते पण कृष्ण आहेत आणि कृष्ण जे आहेत तर ह्यांनीच वेद निर्माण केले. म्हणजे मग हे सगळं आपण जाणलं. म्हणजे आता पुढे आपण आता जाणणार आहोत की भगवान जे आहेत तर यांचे जीव कसे आहेत. म्हणजे हे जाणलंय आपण, हे तत्वज्ञान विषयी ज्ञान. पण आता जीवांचं स्वरूप जाणणार आहोत. अच्युत म्हणजे काय? की नष्ट होणारे, क्षर आणि पतनाधीन. आणि अच्युत म्हणजे काय? की जे पतनाधीन नाहीत असे म्हणजे नष्ट न होणारे, असे जीवांचे दोन वर्ग आहेत. म्हणजे भौतिक जगतात च्युत म्हणजे आपल्यासारखे जे पतित जीवात्मा आहेत, म्हणजे अशुद्ध प्रकृतीच्या 3 गुणांनी जे प्रदूषित असतात असे जीवात्मा च्युत म्हणजे पतनाधीन असे असतात. म्हणजे जे अज्ञानी असतात, जे भगवान यांच्या ज्ञानामध्ये उन्नत नसतात त्यांना च्युत म्हणायचं, पतनाधीन. आणि आध्यात्मिक जगतातल्या प्रत्येक जीवाला अच्युत म्हणले. आध्यात्मिक जगतामध्ये पण जीव आहेत की जे भगवान यांच्या म्हणजे ज्ञानामध्ये कसे आहेत तर उन्नत आहेत आणि त्यामुळे तिथे ते आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून भगवानांची सेवा करतात, होय की नाही. म्हणजे हे च्युत म्हणजे काय तर नित्यबद्ध, आपण सतत वेगवेगळी शरीर घेऊन बद्ध होत असतो आणि हे जे आहे ते कसे तर नित्य जे आहेत तर ते मुक्त असे जीव आहेत की जे भगवान आध्यात्मिक देहाची त्यांनी प्राप्ती केली आणि भगवान यांच्या आध्यात्मिक लोकांमध्ये ते भगवान यांच्या भक्ती आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून भक्तिमय प्रेममय सेवा करत आहेत पहा. म्हणजे काय की आपल्याला जन्म मृत्यू जराव्याधी 4 समस्या आहेत. ह्यातून जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिक जगताची प्राप्ती करत नाही पहा. म्हणजे त्यामुळे आपण सगळे पतनशील आहोत. आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश केल्यावर आपण मुक्त होतो, म्हणजेच काय अच्युत होतो. मग असे जे अच्युत म्हणजे काय ते आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतात आणि त्याद्वारे भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. मग आता ह्या दोघांच्या व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे. म्हणजे काय आता
असं म्हणजे हे बद्ध आणि मुक्त जीव जरी असले तरी ह्या सगळ्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ असा एकच चेतन पुरुष, पुरुषामध्ये उत्तम असे कोण आहेत? भगवान आहेत. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे भगवान आहेत. पण आता कनिष्ठ आणि श्रेष्ठत्व आपल्यामध्ये राहतच, म्हणजे बद्ध जीव असो नाही तर मुक्त जीव असो तो. तर तो काही श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ नाही. श्रीकृष्ण आहेत कसे? पुरुषामध्ये उत्तम असे ज्ञानाचे अधिकारी, म्हणजे कोण? भगवान आहेत. म्हणजे जीव याला पण वैयक्तिक स्वरूप आहे, म्हणजे आणि भगवान यांना पण आपापलं वैयक्तिक स्वरूप आहे. म्हणजे जीव आणि भगवान यांचं स्वतंत्र असं वेगवेगळं स्वरूप आहे. मुक्तावस्थेतला जीव असो नाहीतर बद्धावस्थेतला. आपण कसे आहोत? परिमाणाने भगवान यांच्यापेक्षा खूप छोटे आहोत. आपण कसे आहोत? एक चितकण आहोत, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत. म्हणजे अग्नीची एक ठिणगी म्हणजे आपण, आणि अग्नीसारखं भगवान यांचं स्वरूप आहे. म्हणजे भगवान यांच्या शक्तीपेक्षा आपण कधी मुक्तावस्थेतला जीव असो नाहीतर बद्धावस्थेतला श्रेष्ठ नाही होऊ शकत. म्हणजे आपलं कनिष्ठत्व राहतच. म्हणजे एक कनिष्ठ आहे आणि एक श्रेष्ठ आहे. म्हणजे भगवानांच्या समान कधी जीव असू शकत नाही, जरी ते मुक्त असतील तरी. म्हणजे श्रेष्ठत्व कनिष्ठत्व हे राहतच भगवान आणि जीव यांचे. म्हणजे भगवान कसे आहेत? परम श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांना पुरुषोत्तम असं वेदांमध्ये म्हटलंय. आणि आपण कसे आहोत? कनिष्ठ आहोत. मग त्यामध्ये दोन्ही प्रकारचे जीव आले, बद्ध आणि मुक्त. म्हणजे भगवान यांच्यापेक्षा कुठलाही जीव कधी श्रेष्ठ असू शकत नाही. मग हे वेदामध्ये, छांदोग्य उपनिषदामध्ये म्हणजे याची पुष्टी दिली. म्हणजे सगळीकडे असं अंतर्यामी परमात्मा जे आहेत, तर हेच जे आहेत तर हे सर्वश्रेष्ठ आहेत. आणि त्या परमात्म्यालाच पुरुषोत्तम असं म्हटलंय. किंवा ब्रह्मसंहितेमध्ये ह्याची पुष्टी आहे. म्हणजे जिथे तिथे, किंवा स्मृतीशास्त्रामध्ये पौरुष आगम असं म्हटलंय. म्हणजे जिथे तिथे भगवान यांच्याविषयी पुरुषोत्तम असं वर्णन आहे. आणि प्रत्यक्षात पुरुषोत्तम म्हणजे भगवान आहेत, की जे अव्ययी आहेत. म्हणजे त्यांचं जे आहे तर ते विभाग, म्हणजे ते कशात नष्ट न होणार आहे. ते त्रिलोकामध्ये, म्हणजे जे त्रिलोक आहेत, आकाश, पाताळ आणि पृथ्वी, तर हे जे 3 लोक आहेत, तर ह्या तीन लोकातल्या सगळ्या लोक, म्हणजे जे काही सगळे जे मनुष्य आहेत त्या सगळ्यांचं पालन पोषण, म्हणजे कुठलेही असो, बद्ध असो मुक्त असो, सगळे जीवात्मे, त्यांचं पालन पोषण कोण करतात? तर भगवान करतात. मग आता पुढे जाऊ. यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथिता पुरुषोत्तमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी च्युत आणि अच्युत यांच्यातील अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान च्युत आणि अच्युतेच्या अतीत आहेत, कारण सगळ्यांचे पालन पोषण करते पुरुषोत्तम भगवान म्हणून हृदयात स्थित असलेले परमात्मा रूपात सगळे भगवान आहेत. मग बुद्धिमान मनुष्य जेव्हा हे जाणतो, तोच काय करेल? परिपूर्ण शांती समाधान प्राप्त करेल. म्हणून भगवान काय म्हणतात? मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत आहे, असे भगवान आहेत. म्हणजे जीवात्म्यांचे, म्हणजे जीवात्मे भगवान यांचे काय? जीवात्मक अंश आहेत हे दोन जीवात्मे आहेत. च्युत असू देत अच्युत असू देत, म्हणजे बद्ध किंवा मुक्त जीवात्मे जे आहेत, तर ह्यांचे भगवानांचे ते अंश आहेत केवळ. पण भगवान यांच्याही पेक्षा श्रेष्ठ आहेत, परमश्रेष्ठ आहेत, त्यांच्या अतीत आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. आणि वेदामध्ये त्यांना पुरुषोत्तम म्हणून जाणलं जातं. मग हे ज्याला कोणाला कळतं, असा जो बुद्धिमान मनुष्य आहे, तो निश्चितच भगवत जे आहेत तर यांची म्हणजे कृपा प्राप्त करू शकतो. म्हणजेच काय? आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली जाऊन भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करून तो भगवत कृपेस प्राप्त होऊ शकतो. इथं विमोहन लीला जी आहे, तर ब्रह्माजींची तर ती गोष्ट आहे भागवतातली. तर ब्रह्माजी आहेत, तर त्यांना वाटलं, म्हणजे त्यांनी काय केलं की पाहिलं गोकुळामध्ये हे गोपालक म्हणून कृष्ण जे आहेत ते गायी चरायला घेऊन जायचे सगळ्या म्हणजे गोपाळांच्या सोबत, त्या गोपीजनांच्या सोबत. मग पाहिलं की ते शिदोरी सोडून खात होते, सगळेजण प्रसाद म्हणजे ग्रहण करते, कृष्णांना भरवून प्रसाद खात होते सगळेजण. ते पहिला आता हा गवळ्याचा मुलगा गुराखी, आणि हा भगवान कृष्ण, असं त्यांना काही विश्वास वाटला नाही ब्रह्माजींना. ते असं भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिलं गोकुळामध्ये, आणि त्यांना गायी चरताना पाहिलं, आणि अशा पद्धतीने शिदोरी म्हणजे खाताना ते पाहिलं त्यांनी सगळं. तर मग त्यांनी काय केलं? त्यांच्या गायी ज्या आहेत त्या लपवल्या आणि गुहेत नेऊन ठेवल्या. म्हणजे हे खरंच भगवान आहेत का, असं त्यांना खात्री करायची होती, म्हणून त्यांनी असं केलं. मग गोपीजन जे आहेत तर ते आले, गायी कुठे नाही आहेत म्हणाले. मग श्रीकृष्ण म्हणाले की आपण शिदोरी खाऊ आणि मग त्यानंतर गायी शोधू. मग त्यांनी सगळी शिदोरी खाल्ली आणि त्यानंतर ते गायी शोधायला लागले. नंतर गोपीजन पण परत आलेत नाही. मग कृष्णाने जाणलं, ते अंतर्यामी आहेत, परमात्मा आहेत, भगवान आहेत, त्यांनी ब्रह्माजींच्या मनात काय आहे हे सगळं जाणलं. मग आता कृष्णाने काय केलं
की जेवढे गोपी होते तेवढे निर्माण केल्या, तेवढ्या गायी निर्माण केल्या आणि रोज गायी चरायला ते घेऊन यायचे. म्हणजे कृष्णानेच आपला विस्तार केला गायींच्या स्वरूपात आणि गोपीजनांचा, आणि रोज अशा पद्धतीने ही एक लीला आहे. सगळ्या गोपी जन जे आहेत म्हणजे त्यांच्या माता, त्यांना त्यांनी कृष्णांनी काय केलं, अशा पद्धतीनं पुत्र बनून प्रेम दिलं. म्हणजे सगळ्यांना वाटायचं ना कृष्णांसारखं आपल्याला पुत्र असावा, कृष्ण आपल्याकडे घरी राहायला हवेत, असं जे त्यांचं भाव इच्छा होती भक्त म्हणून, ती पण त्यांनी या लीलेतनं पूर्ण केली. पहा सगळ्यांचे ते गायी पुत्र असं बनून राहिले. वर्षभर अशा पद्धतीनं नित्यक्रम चालू होता. गायी चरायला घेऊन जायचे कृष्ण, म्हणजे कृष्णांचाच तो विस्तार होता आणि ते गोपीजन. आणि मग ब्रह्माजी आता आले. आता ब्रह्म लोक जे आहे तर तिथं कसं आहे, जसं उच्च लोकात जाऊ आपण वरवरच्या, तसं काळ जो आहे तो मंदावत जातो. मग त्यामुळं म्हणजे पृथ्वीवरचं तोपर्यंत 1 वर्ष लोटलं होतं. ब्रह्माजी 1 मिनिटात आले, 1 मिनिटाच्या विश्रांतीनंतर. मग त्यावेळेला त्यांनी पाहिलं की गायी आपले चरतात, गोपीजन खेळतायत आणि नेहमीप्रमाणे सगळं नित्यक्रम चालू आहे. मग त्यांना आपली चूक लक्षात आली, मग त्यांनी क्षमा मागितली. म्हणजे असे पुरुषोत्तम वेदामध्ये जे वर्णित आहेत, ब्रह्माजींनी ब्रह्मस्तुती केली तर त्यामध्ये वर्णित जे आहे तर ते म्हणजे पुरुषोत्तम भगवान म्हणजे कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण आहेत. तर पुढे जाऊ आपण. हा तर पुढची स्लाइड. हा मग असे जे पुरुषोत्तम भगवान आहेत ते त्यांचं क्षीरोदकशाही विष्णू म्हणजे जे परमात्मा स्वरूप आहे ते असं आहे. आणि एक क्षीरोदकशाही सागरामध्ये वासुकी नागाच्या शय्येवर ह्या पहुडलेले असतात आणि अनंत शेषाने त्यांना छाया दिलेली असते. मग जेव्हा जेव्हा म्हणजे काही अडचण समस्या असते तेव्हा हे जे देव आहेत तर हे स्मरण करतात भगवानांचं. या क्षीरोदकशाही सागराच्या तटाशी जाऊन त्यांनी स्मरण केलं, जेव्हा पृथ्वीवर पाप वाढलं होतं आणि पृथ्वीची अवस्था म्हणजे पापाचा भार आता सहन होत नाही अशी झाली होती. तिने गायीचं स्वरूप घेतलं होतं. मग ती ब्रह्माजींकडे गेली, मग तिला घेऊन शिवजींकडे गेले. कुणालाच काही उपाय मिळेना. मग सगळे देवता मिळून म्हणजे हे जे आहे ते भगवान यांच्याकडे गेले. क्षीरोदकशाही जे सागर आहे त्याचे तटाशी गेले. मग त्यांनी भगवानांची स्तुती स्तवनं गायली, त्याला म्हणायचं पुरुष सुक्त म्हणजे आपण जी गात होती. आणि मग त्याद्वारे भगवान ते प्रकट झाले आणि मग त्यांनी तेव्हा सांगितलं की मी लवकरच गोकुळामध्ये अवतार घेईन कृष्ण या रूपामध्ये आणि हे सगळं जे आहे पृथ्वीचा भार हलका करेन असं त्यांनी सांगितलं. ते जे ब्रह्मा जे आहेत तर त्यांना त्यांनी हृदयांतरित केलं हा संदेश आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं. तर ते हे त्यावेळेचंही 10व्या म्हणजे 9व्या जो स्कंद आहे भागवताचा तर त्याच्यामध्ये ही कृष्ण जन्माची जी कथा आहे ना त्याची सुरुवात इथून होते. तर ती ही कथा आहे. तर आपण पुढे जाऊ. हा मग त्याची पुढची स्लाइड. मग आता कृष्ण काय म्हणतात म्हणजे कृष्णाविषयी काय आपण समजून घेऊ की विष्णूंची जी 1000 नाव आहेत ना सहस्त्र नामावली, तर ही नावं श्रीरामचंद्रांचा जो त्रेतायुगात अवतार आहे भगवान यांचा श्रीरामचंद्रांच्या रूपात, त्यांच्या 3 म्हणजे रामाच्या 3 नामांची बरोबरी करणारे आहे. आणि मग रामचंद्र आहेत त्यांच्या 3 नाव आहेत. तर ते 3 नाव म्हणजे ती 3 नावं कृष्णांच्या एका नामाची बरोबरी करणारे आहेत. मग हे कोण सांगतायत, भगवान शिव सांगतायत माता पार्वतींना. म्हणून आपण आजपासून काय केलं पाहिजे, हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये सगळंच या नामाचं जे आहे सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळेल. का इतकं सामर्थ्यशाली हरे कृष्ण महामंत्र आहे. तर पुढे जाऊ आपण. हो ते यो मामेवमसम्मूढः जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता समजून घेऊया की जो संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो म्हणजे ज्याच्या मनात किंतु परंतु शंका काही नाहीयेत, भगवान पुरुषोत्तम हेच सर्वश्रेष्ठ आहेत हे ज्यानं जाणले तर तो सर्वज्ञ होय. म्हणजे काय की त्याला सगळं ज्ञान खऱ्या अर्थानं झाल्यासारखं आहे. म्हणजे काय की जेव्हा आपल्याला कळतं म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली की भगवान हेच पुरुषोत्तम सर्वश्रेष्ठ आहे, मग अशाच व्यक्तीला सर्वज्ञ म्हटलं पाहिजे. नाहीतर म्हणजे काय की जो तर्क करत असतो श्रीकृष्णांच्या विषयी त्याला अपूर्ण ज्ञानी म्हटले. म्हणजे जो परिपूर्ण ज्ञानामध्ये स्थित असतो त्याला कळतं भगवान हे पुरुषोत्तम आहेत, सर्व कारणांचे कारण आहेत. मग तो आपला वेळ न दवडता म्हणजे हा मौल्यवान वेळ आपल्याला मिळालेला तो व्यर्थ न दवडता तो कृष्ण भावना भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो आणि भगवद्गीतेच्या उपदेशानुसार भगवान यांच्या तो काय करतो, आचरण करायला सुरुवात करतो. म्हणजे काय
की श्रुतीद्वारे म्हणजे श्रवणाद्वारे आपल्याला भगवत भक्ती मिळते. मग आपण श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत जे प्रमाणित असतात अशा व्यक्तींकडून म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून ऐकलं पाहिजे. मग त्याद्वारे आपण अशा अधिकृत व्यक्तींकडून जेव्हा ऐकतो ना तर त्यावेळेला आपण शुद्ध होतो म्हणजे आपली हृदयाची शुद्धी होते आणि आपण आपल्याला वास्तविक ज्ञान पण जाणून घेतलं पाहिजे म्हणजे नुसतं ऐकायचं नाही, आपण अध्ययन पण केलं पाहिजे. आपण वेगवेगळ्या लेवल्स शिकतो ना, याचं कारण काय की आपण वास्तविक ज्ञान सुद्धा घेतलं पाहिजे म्हणजे नुसतं श्रवण पुरेसं नाहीये. म्हणजे आपण पशुवतच आहोत, मनुष्य प्राणी म्हटलंय. मग आपण मनुष्याच्या म्हणजे स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी आपण नुसतं श्रवण पुरेसं नाहीये, तर आपण ज्ञान पण अधिकृत पुरुषाकडून म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून घेतलं पाहिजे. आता भौतिक जगातलं शैक्षणिक पंडित्याचा इथं काही उपयोग नाही. आपण विनम्र भावानं गुरूंना शरण जाऊन भगवद्गीतेतले उपदेश जाणून घेतले पाहिजेत आणि आपण भगवान यांच्या अधीन आहोत सगळेजण, भगवान यांच्यावर आपण विसंबून आहोत हे जेव्हा एखाद्याला कळेल तेव्हाच त्याला वेद खऱ्या अर्थाने जाणता आले. म्हणून इथं भजती म्हणले. भजती म्हणजे काय, भगवान यांची भक्तिमय प्रेमय सेवा भजने म्हणजे म्हणजे काय की नवविध भक्तीद्वारे आपण वैष्णव परंपरेमध्ये जे गुरु आहेत त्यांच्याकडून हे परंपरागत ज्ञान आहे गुरु शिष्य परंपरेतून आलेलं हे वैदिक ज्ञान जर प्राप्त केलं अशा पद्धतीने आणि त्याद्वारे भक्तिमय प्रेममय सेवा केली तरच आपल्याला श्रीकृष्णांना जाणता येईल. म्हणजे त्याद्वारे आपण भगवत भक्तीमध्ये संलग्न होऊ. नाहीतर हजारो शेकडो वर्षापासून अनेक व्यक्ती श्रीकृष्णांविषयी तर्क करतच राहिलेत आणि भाषांतर त्यांच्यावर म्हणजे कृष्णांविषयी लिहितच राहिले पण ते कधी भक्त नाही होऊ शकले. मग श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत हे जेव्हा एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला कळेल तेव्हाच तो त्यांना शरण जाईल त्याच क्षणी आणि त्यांची सेवा करेल. पण वर्षानुवर्ष तर्काने जे जाणत बसलेत त्यांना आणि ते जर जाणत नसतील की कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांना शरण गेलं पाहिजे तर हेच जर त्यांना कळत नसेल आणि ते शरणच जात नसेल तर इतक्या जन्मापर्यंत जे काही त्यांचं चाललेलं आहे तर्क सगळे निरर्थक कालापे आहे पहा. म्हणून जो सर्वज्ञ आहे तो बुद्धिमान आहे म्हणजे जो संशय रहित होऊन म्हणजे मनात किंतु परंतु न ठेवता भगवान हेच पुरुषोत्तम म्हणजे आहेत हेच जाणतो तो म्हणजे खरा सर्वज्ञ आणि तो तत्क्षणी काय करतो भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न होतो. आता पुढे जाऊ आपण. पुढचा श्लोक. 15.20 हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रगट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता समजून घ्या वैदिक शास्त्रांचा परमगुह्य म्हणजे परम गोपनीय गाभा. गाभा म्हणजे काय की जो आपण म्हणतो गाभा म्हणजे काय की अति महत्वाचा जो भाग आहे सार आहे तर हे सगळं मी आता तुला सांगितलंय आणि मग आता तुला हे सगळं ज्ञान प्रकट केलंय आणि हे जो कोणी सत्य जाणेल तोच खरा बुद्धिमान मनुष्य. म्हणजे बुद्धिमान मनुष्य हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो भक्तिमय प्रेममय सेवा करतो आणि प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो. मग भक्तिमय सेवा हेच आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग आहे आणि त्याचं आचरण भक्ती योगाचं हेच काय आहे तर आपलं जे आहे कृष्ण भावनेमधलं म्हणजे जे आहे तर ते आपलं आचरण असलं पाहिजे. तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत भक्तियोग म्हणजे आहे तोपर्यंत म्हणजे त्याचं आचरण आहे तोपर्यंत तिथं भौतिक विकार असणार नाहीत. भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवेनच आपण या भौतिक विकारातून काय होऊ तर मुक्त होऊ. म्हणजे भक्तिमय सेवा ही काय करते आपल्याला भगवान यांची अंतरंगा शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती तर ह्या हिच्या म्हणजे आधिपत्याखाली स्थित करते. म्हणजे जेव्हा आपण भक्तिमय सेवा करतो तेव्हा आपण अंतरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली असतो त्यामुळे सेवा होते. पहा आता आपण ह्या ज्या सगळ्या सेवा करतो भक्त म्हणून ह्या कृष्णांच्या अंतरंगा शक्ती आध्यात्मिक शक्तीच्या आधिपत्याखाली आहोत आपण म्हणून आपण हे सेवा करू शकतो अन्यथा आपल्याला करता नाही येणार. नाही तर भगवान यांनी काय म्हणले तर सूर्य म्हणजे ज्ञान आणि अज्ञानाला अंधकार म्हणले. जिथं सूर्य आहे तिथं अंधकार राहू शकत नाही म्हणजे जिथं प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचं योग्य मार्गदर्शन आहे तिथं अंधकार असणारच नाही कारण भगवान यांचं दिव्य ज्ञान आहे. आणि मग तिथं भक्तिमय प्रेममय सेवा कशी केली जाते शिकवलं जातं म्हणजे तिथं अज्ञान असेल का बिलकुल नाही. मग हे सगळं जे आहे तर हे एखादा व्यक्ती जो आहे तो शुद्ध आणि बुद्धिमान कधी होईल हे सगळं ज्ञान घेतल्यामुळे आणि ह्यासाठी आपण कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. मग त्याद्वारेच आपण शुद्ध आणि बुद्धिमान पण होऊ आणि जेव्हा आपण बुद्धिमान होऊ म्हणजे हे सगळं ज्ञानाने हे सगळं जाणू तेव्हा आपण भक्तिमय सेवेमध्ये स्वतःला नियुक्त करू हो की नाही. म्हणजे आपण शुद्ध आणि बुद्धिमान होणं किती गरजेचं आहे पहा आणि त्याद्वारे आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये उन्नत होऊ आणि त्याद्वारे कृष्णांची प्राप्ती करू. अन्यथा काय होईल जोपर्यंत आपण कृष्णांच्या ज्ञानापर्यंत उन्नत होत नाही तोपर्यंत आपण भक्तिमय सेवेमध्ये आपण येऊ शकणार नाही. आणि सामान्य मनुष्य जे आहेत तर ते कितीही बुद्धिमान असतील भौतिक ज्ञानामध्ये जगतातल्या तर त्याला काही खरी बुद्धिमत्ता म्हणता येत नाही. बुद्धिमत्ता म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञान जे आहे
कृष्णाविषयीचं दिव्य ज्ञान जेव्हा होतं तेव्हा आपण सर्व पापातून मुक्त होतो, कारण आपण आचरण करतो. म्हणजे काय करतो, कृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, आणि सेवाच काय करते, आपल्याला सगळ्या विकारातून आणि सगळ्या पापातून मुक्त करते. मग जोपर्यंत आपण मुक्त होत नाही सगळ्या पापातून, तोपर्यंत श्रीकृष्णांचं ज्ञानच होत नाही. म्हणजे आपण भक्तीच्या स्तरावर उन्नती होत नाही आणि बुद्धीने पण उन्नत होत नाही. म्हणजे खरा बुद्धिमान ज्ञानी कोण, की जो सगळ्या पापांपासून मुक्त झालाय, सगळ्या विकारातून मुक्त झालाय आणि कृष्ण भावना भावित झालाय, भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये उन्नत झालाय. म्हणजे भक्तिमय सेवा इतकी विशुद्ध आणि इतकी सामर्थ्यशाली आहे की ती काय करते, आपल्याला आपोआपच अनघावस्थेची प्राप्ती करून देते. अनघ म्हणतात भगवान, निष्पाप अर्जुना अनघ म्हणतात त्याला. अनघ म्हणजे काय, निष्पाप म्हणजे काय, की असा की जो अत्यंत शुद्ध बनलाय, म्हणजे शुद्ध भक्त बनलाय, सेवेद्वारे त्याची शुद्धी झाली सगळ्या विकारातून पापातून, असा तो अनघ, म्हणजे ती अनघावस्था. मग शुद्ध भक्तांच्या संघामध्ये गेलो तरच आपल्याला कृष्ण भावना भावित होता येईल आणि भक्ती सेवा करता येईल. म्हणून आपण शुद्ध भक्त कोण असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु, मग त्यांच्या संघामध्ये आपण गेलं पाहिजे. तर आपण काय करू, तर हे सगळं ज्ञान घेऊ आणि भक्ती सेवा करू आणि कृष्ण भावना भावित होऊ. म्हणजेच काय, की आपण या सगळ्या भौतिक प्रकृतीवर म्हणजे जे आहे, तर इथल्या सगळ्या विकारावर आपण कधी विजय मिळवू, जेव्हा भगवान यांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये येऊ आणि सगळ्या विकारांचा किंवा इच्छांचा आपण त्याग करू. म्हणजे भौतिक इंद्रिय तृप्ती किंवा इच्छा यांच्याविषयी अनासक्ती, आणि भगवान यांच्याविषयी आसक्ती कधी वाढेल, आपण सेवा करू तेव्हा, आध्यात्मिक गुरूंना शरण जाऊ तेव्हा, आणि त्याद्वारे आपण कृष्णांची प्राप्ती करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे जे भगवान आहे ते पुरुषामध्ये उत्तम आहे, तर त्यांना प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशा आसक्ती ज्या आहेत त्या भेदल्या पाहिजेत. तरच आपण काय करू, की भगवानांची प्राप्ती करू. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, भक्ती सेवा करायला पाहिजे. आणि ही भक्ती सेवा कोणामुळे प्राप्त होईल, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्याद्वारे आपण शुद्ध होऊ, सगळ्या पापातून मुक्त होऊ. म्हणजे ही भक्ती सेवा आपल्याला काय करेल, भक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत करेल आणि आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करून देईल. मग इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारा. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करूया.